लोकसत्ताच्या आरोग्यभान भव या वेब संवादात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या वेब संवादासाठी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या खूप लोकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. त्या सगळ्यांचं मी लोकसत्ताच्या वतीनं स्वागत करतो. आज आपण करोना काळातील मनाचं आरोग्य या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर आनंद नाडकर्णी. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे मनव्यवस्थापन मार्गदर्शक आहेत. मानसोपचार तज्ञ आहेत, पण त्याहीपेक्षा मनाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीतला त्यांचा अभ्यास खूपच दांडगा आहे. त्यांचं लेखन खूप वाचकप्रिय आहे आणि त्यांच्याशी संवाद करताना लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर हे पण आज आपल्याबरोबर आहेत. मी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं या वेब संवादात मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सगळ्या जगामधल्या लोकसत्तेच्या जाणत्या जनांबरोबरती संवाद करायची संधी मिळते आणि असाधारण परिस्थितीमध्ये मिळते म्हणून खासच. धन्यवाद डॉक्टर. झालंय असं की एरवी 4 दिवसाची रजा मिळता मिळता मारामार असणाऱ्या तमाम लोकांना ती रजा कशी एकदा आनंदात भोगू असा मनात विचार असताना त्यांना जवळजवळ 33 दिवसांची रजा मिळाली. ती रजा नकोशी व्हायला लागलेली आहे. त्या रजेनं लोकांच्या मनात भीतीचं काहूर उठलेलं आहे. हा करोना कधी जाणार, ही रजा कधी संपणार आणि आपण परत मूळ पदावर कधी येणार, अशा अनेक गोष्टींनी सगळ्यांचं मन सैरभैर झालं आहे. घोटाळा असा झाला की अचपळ मन माझे नावरे आवरिता, अशी ही आत्ताची तमाम जगातल्या लोकांची समस्या आहे आणि त्या मनाला आवरल्याशिवाय आपल्याला पुढचं भविष्य पाहता येत नाही, अशा एका भयानक परिस्थितीत आपण आहोत. आत्ता सगळ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की सगळं घर आहे, दार आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे, जेवायला खायला आहे, पण तरीही काहीतरी उरतं आहे आणि जे उरतंय ती मनातली भीती आहे. तर या भीतीला दूर करण्यासाठी म्हणून काही आपल्याला विचार करायला पाहिजे. विधायक विचार असं म्हणून तो होत नाही, तर तो कसा करायचा हे पण समजून घेणं फार आवश्यक आहे. वाचकांचे प्रश्न आज हे तर जे सहभागी झालेले लोकसत्ताचे जगभरातले वाचक आहेत, त्यांनी 5 वाजल्याच्या आधीपासूनच प्रश्नांची सरबत्ती सुरू केलेली आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला असं विचारीन की या सगळ्या सध्याच्या परिस्थितीत लोक चिडचिडे झाले आहेत. त्यांचा एकमेकांशी असलेला म्हणजे आधी मुळात घरातली माणसं एकमेकांना भेटत नव्हती. आता फारच भेटायला लागल्यामुळे त्यांच्या संवादात पण काही एका प्रमाणात विसंवाद निर्माण झालाय का काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. तर अशा परिस्थितीत लोकांनी नेमकं मनस्वास्थ्य टिकवायचं म्हणजे काय करायचं? ठीक आहे मुकुंद, मला वाटतं अगदी मूलभूत प्रश्नापासून आपण सुरुवात करतोय आणि ते चांगलं आहे. मुळामध्ये आपण ही जी परिस्थिती आहे ती पहिल्यांदा समजून घेऊया. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ती समजून घ्यायची. पहिलं काय लक्षात घेऊ की आपल्या समोरचं हे जे आव्हान आहे, ही जी अडचण आहे, तिला एक जीवशास्त्रीय असा कंगोरा आहे. म्हणजे काय की मी शरीरानं आजारी पडू शकतो आणि त्यातून मी कदाचित मरू पण शकतो. त्यामुळे कोणती जी भीती असते तिला जेव्हा जीवशास्त्रीय कंगोरा असतो तेव्हा एक वेगळी मानसिकता किंवा वेगळी भावनिकता येते. आणि ती भावनिकता कोणती असते तर अशी परिस्थिती आपल्याला आपल्या आदिम भावनांच्याकडे घेऊन जाते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भावनांचं इव्होल्युशन झालं, भावनांची उत्क्रांती झाली. आणि ज्या वेळेला म्हणजे आपण सगळेजण इतके खास आहोत म्हणजे मानव प्राणी, की ज्या आमच्या समोर असलेल्या मनोसामाजिक सायको सोशल अशी जी आव्हानं असतात त्यांना सुद्धा आम्ही बायोलॉजिकल बनवतो. म्हणजे आम्ही परीक्षेचा राक्षस बनवतो, आम्ही बॉसचा वाघोबा करतो. ऑलरेडी आम्हाला ही सवय आहे की जे मनोसामाजिक आव्हानं आहेत त्यांना सुद्धा बायोलॉजिकल म्हणजे जीवशास्त्रीय करायची. आणि आता इथं अशी समस्या आपल्या समोर आली आहे की तिला जीवशास्त्रीय अंग आहे. त्यामुळे आम्ही आदिम भावनांकडे जाणार आणि आपण 2 शब्द वापरूया, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स.
प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. तर ज्या वेळेला आपलं मन ह्या लिम्बिक सिस्टीम मध्ये असलेल्या आदिम भावनांच्याकडे जातं, तेव्हा वी रिॲक्ट, वी डोंट रिस्पॉन्ड. मग आता हे जे रिॲक्ट आहे, ते रिॲक्टचे 3 मुख्य मार्ग आहेत, की जे काही हजार वर्षांपासून, शेकडो हजार वर्षांपासून माणसाच्या जवळ आहेत. पहिला कुठला? तर फाईट म्हणजे अग्रेसिव्ह मोड. दुसरा कुठला? फ्लाइट म्हणजे अँझायटी मोड. आणि तिसरा कुठला? तर फ्रीज म्हणजे काय? बसून राहा म्हणजे डिप्रेशनचा मोड. त्यामुळे फाईट, फ्लाइट, फ्रीज या 3 बेसिक रिॲक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं आणि माझं मन जातं. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलात आता, तो भीतीच्या चिडचिडीचा म्हणजे अग्रेशन, भीती म्हणजे अँझायटी, आणि काही खरं राहिलंच नाहीये म्हणजे डिप्रेशन. तर या प्रिमिटिव्ह रिॲक्टिव्ह मोड वरती आपलं मन जातं. आणि एक लक्षात घेऊया की आपलं मन जाणार म्हणजे आपल्याला ना हे मात वगैरे, आपल्याला अशी काय सवय झालेली आहे, काय माध्यमांच्या मुळे झाली की नाही माहित नाही, की दिसली समस्या की कर तिच्यावर मात. तर इतक्या घाईनं ते होणार नाही. पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की फाईट, फ्लाइट, फ्रीज हे आपल्या सोबत राहणार आहेत बुवा. म्हणजे ती भीती, ती चिडचिड, ते डिप्रेशन हे माझं आहे आणि त्याची जबाबदारी मी घेत आहे, त्या आदिम भावनांची. हे पहिल्यांदा मला स्वतःला सांगायला पाहिजे. मान्य केलं पाहिजे की माझं मन कधीही परिपूर्ण अवस्थेमध्ये असणार नाही. अगदी जो उत्तम पद्धतीने मनव्यवस्थापन करत असेल, त्याला सुद्धा आता उद्या काय होणार याची भीती जाणवू शकते. मी जर तुम्हाला असं म्हणालो, मी ना एकदम असा ध्यानपूर्वक वगैरे राहतोय, तर मी खोटं बोलतोय. मला सुद्धा मध्ये मध्ये चिडचिड होते, मला सुद्धा मध्ये मध्ये उद्याच्या अनिश्चिततेचं भय वाटतं, मला सुद्धा उद्या उद्या हे सगळं ठीक होणार नाही असं वाटतं. डॉक्टर, या हे एक बरोबर हे सांगितलं ते बरं झालं. मला वाटतं डॉक्टरचे पोट बिघडतं म्हटल्यानंतर अनेकांची पोटं बरी होतात मला वाटतं. हो, किंवा ऑर्थोपेडिक सर्जन असला तर त्याचा पाय मोडू नये असं नाहीये. तर आपण सगळी माणसं आहोत आणि सगळी माणसं विशेष परिस्थितीमधून जात असताना पहिल्यांदा प्रायमल मोड वरती जाणार. म्हणजे आपण त्याचं सोशल बिहेवियर मध्ये असलेलं रूपांतरही बघूया. ज्या वेळेला मला प्रचंड अँझायटी होते, उद्या काय होणार ते कळत नाही, प्रश्नचिन्हांकित विचार माझ्या मनाला लागतात, मला पिशवी घेऊन बाहेर जायची संधी मिळाली तर मी 5 दिवसाची, 6 दिवसाची, 7 दिवसाची भाजी भरून आणतो. बरोबर? म्हणजे मी साठा करायला लागतो. किंवा मला प्रचंड चिडचिड झाल्यावरती मग मी काय करतो की घरच्या माणसांच्या वरती खूप चिडायला लागतो. किंवा मी डिप्रेशनकडे जायला लागलो की मी जास्त खायला लागतो. सो या ज्या सगळ्या आपल्या गोष्टी होत आहेत, त्या पहिल्यांदा जाणून घेऊया की हे असं होणं स्वाभाविक आहे. मग आता आपल्याला प्रतिक्रियेवरून प्रतिसादावर म्हणजे रिस्पॉन्स कडे यायचं, तर आपल्याला काय काय केलं पाहिजे. आता आपण मान्य केलं या सगळ्या माझ्या भावना आहेत आणि मला आता त्यांचं नियोजन करायचंय. तर आपण या सगळ्या भावनांना असह्य भावना असं म्हणून आपल्याला असह्य भावनांकडून पहिल्यांदा स्वतःला सह्य भावनांकडे आणायचंय. हे लक्षात घ्या, फ्रॉम इनटॉलरेबल इमोशन्स टू टॉलरेबल इमोशन्स. आपल्याला प्लेजरेबल इमोशन्स कडे नाही यायचंय पहिल्यांदा. म्हणजे आपण नेहमी सांगताना काय सांगतो माहितीये ना, की अरे तू फार डिप्रेस झालास का, जरा जोक वाचवर का, एक चांगला विनोदी पिक्चर बघ. तर तो माणूस आपल्यावर भडकतो. तो म्हणतो की अरे मी इथे माझ्या मनात इतके नकारात्मक विचार येत आहे, तुम्हाला पिक्चर बघायला काय सांगतोस. तर आपलं मन कधीही इनटॉलरेबल वरून प्लेजरेबल वरती उडी घेत नाही. असह्य वर्ण सुसह्य वरती येत नाही. मध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, त्याला आपण म्हणतो सह्य भावना. म्हणजे 12वी न होता BA होता येत नाही तशा स्वरूपाचं. हो, अगदी तसं. म्हणजे सह्यवरती पहिल्यांदा आपल्याला यायला पाहिजे. आता सह्य भावना म्हणजे काय ते सांगतो. म्हणजे असह्य टू सह्य. तर असह्य मध्ये तुमचं आणि माझं मन काय म्हणतं, तर आपल्या मनाचा एक कॉमन जप असतो, त्याला आमच्या REBT रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये म्हणतात, आय कांट स्टँड इट. म्हणजे आता हे मला शक्यच नाही, हे अशक्य झालेलं, आय जस्ट कांट स्टँड इट. तर म्हणून आपल्या सगळ्यांचा कॉमन आजार आहे, जो या परिस्थितीमध्ये कॉमन झालाय,
त्याचं नाव आहे आय कांट स्टँडिटायटिस. म्हणजे जसा अपेंडिसायटिस, टॉन्सिलायटिस, तसा तुम्हाला आणि मला दर दिवशी नेमाने आय कांट स्टँडिटायटिस या आजाराचा झटका येतो. तर म्हणून पहिल्यांदा काय करायचं की आपल्याला स्वतःला आय कांट स्टँड इट पासून आय कॅन स्टँड इटला आणायचंय. म्हणजे मुकुंद, तुम्ही पहिल्यांदा जे म्हणालात की आमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मी घरात आहे, मला खायला मिळतंय, हे सगळं आय कांट स्टँडिटायटिसला गेल्यावरती दिसत नाही बघा. बरोबर. हा, मग आता आय कॅन स्टँड इट, कारण माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आय कॅन स्टँड इट बिकॉज मी माझा मेंदू आणि मन वापरू शकतो, मी माझं शरीर वापरू शकतो. मग मला काय डोक्यात आणलं पाहिजे आय कॅन स्टँड इटला आणण्यासाठी? तर माझ्या नियंत्रणाखाली सध्या असलेले घटक कोणते आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक कोणते. फॅक्टर्स विदिन कंट्रोल, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. म्हणजेच आपण हा बेस आहे सगळ्याचा, की मला जगामध्ये प्रत्येक ठिकाणी इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या तेव्हा त्या लोकांनी फॅक्टर्स विदिन कंट्रोल वरती काम केलंय. आणि फॅक्टर्स विदिन कंट्रोल वरती काम करण्यासाठी माणसांनी त्या वेळी आपापलं निरीक्षण, आपापलं परीक्षण वापरलंय. लोकसत्ताच्या अंकामध्ये आज गिरीशनी लिहिलंय एडवर्ड जेन्नरच्या लसीबद्दल. तर हा जो एडवर्ड जेन्नर असतो तो निरीक्षण करतो अँड ही स्टार्ट्स वर्किंग ऑन फॅक्टर्स विच आर विदिन हिज कंट्रोल. तो स्वतःच्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवरती काम करायला सुरुवात करतो आणि लस निर्माण होते पुढे. हे आपण पाहिलं. तेव्हा मग आपल्याला माझ्या आता नियंत्रणाखाली काय आहे आणि ते करत असताना मी काय पद्धतीने पुढे जाणार आहे, हे ह्याला काय लागते, चिकाटी लागते. याला काय लागतात, परिश्रम लागतात. याला काय लागतं, तर मी जे करतोय त्यावरती माझा अढळ असा विश्वास लागतो. हे जेव्हा सगळं होतं तेव्हा त्या मानसिक अवस्थेला नाव दिलेलं आहे इंग्रजीमध्ये रेझिलियन्स. म्हणजे आय कॅन स्टँड इटचं नाव आहे रेझिलियन्स आणि त्याचं संस्कृत नाव आहे तितिक्षा. आणि त्याचं मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी दिलेलं नाव आहे सहनसिद्धी. सहनशक्ती नाही, सहनसिद्धी, जी साधक बनून शिकावी लागते ती. म्हणजे त्यामध्ये माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांचा विचार करायचा आणि मला माझं विकासक गोल, माझं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट, मला आत्ताचं माझं उद्दिष्ट काय आहे, फॉर एक्झाम्पल की माझं उद्दिष्ट माझं वैयक्तिक आरोग्य असू शकेल, माझं कौटुंबिक आरोग्य असू शकेल, मी माझा जो काही व्यवसाय घरातून करू शकतोय ते माझं उद्दिष्ट असू शकेल. या उद्दिष्टाबरोबर मला प्रामाणिकपणे स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे. बरोबर. जी जी त्या माणसाची उद्दिष्ट असतील त्याप्रमाणे, मग मी सिनियर सिटीझन असेल किंवा मी एखादा टीनेजर असेल, तर ह्या उद्दिष्टांबरोबरची बांधिलकी ही या काळामध्ये सगळ्यात महत्वाची ठरते. हे अगदी डॉक्टर, हे अगदी खरं आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या अनेक माध्यमातून सातत्यानं लोकांना क्रिकेटच्या मॅचच्या स्कोअरबोर्ड सारखा आपल्या तरुणाचा स्कोअरबोर्ड पाहायच्या भीतीमुळे त्यांना विश्वासार्ह माहितीच्या स्रोताची फार आवश्यकता आहे. आणि कशावर विश्वास ठेवायचा हे त्यांना समजेनासं झालंय. सगळंच खरं लागलंय आणि त्यामुळे अनिश्चितता, अपरिहार्यता, असुरक्षितता, अगतिकता, अपरिहार्यता अशा अनेक समस्यांनी तो ग्रासला जातो. एकच मिनिट मुकुंद, अनिश्चित आयुष्य कधी नव्हतं मला सांगा. कायमच होतं. आता फक्त त्या अनिश्चिततेला अचानक वळण मिळाल्यामुळे ती अनिश्चितता आपल्याला जास्त भासते आहे. नाही, पण जीवन एक त्यातला मुद्दा असा की आपण मुळात मानवानं अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे प्रवास केलाच. म्हणजे त्यानं आयुध बनवली, प्राण्यांवर विजय मिळवला, मेंदूच्या आजारांवर विजय मिळवला आणि आता परत आपण अनिश्चिततेच्या गर्तेत सापडतो आहोत. ही त्याला जास्त ग्रासत असली पाहिजे, असं नाही का तुम्हाला? आणि मला असं वाटतं की गर्ता वगैरे हे शब्द सुद्धा मला खूप जास्त रियालिटी ओरिएंटेड वाटत नाही. मला असं वाटतं की जितक्या
पद्धतीने माणसाने निश्चितता निर्माण केली, तेवढीच माणसाने अनिश्चितता वाढवली. आज आपण सगळे क्षेपणास्त्रांच्या मुखावरती नाही का बसलेलो, ही अनिश्चितता सुद्धा त्याच माणसानं नाही का वाढवली. त्यामुळे मला असं वाटतं, अनिश्चिततेचा पूर्णपणे स्वीकार करण्यासाठी लागणारं धैर्य प्रत्येकाला दाखवायला लागणार आहे. ते जर आपण नाही दाखवलं तर आपण पूर्णपणे नामोहरम होऊन जाणार याच्यामध्ये. म्हणजे आपलं आयुष्य कधीच निश्चित नव्हतं, ते असणार नाही. याच्या पुढे नवीन नवीन या सगळ्या गोष्टी येतील. म्हणजे त्या अव्हेंजर्स मध्ये कसं दुसऱ्या ग्रहमालेतून सुद्धा लोक एलियन्स येऊ शकतात की नाही? येऊ शकतात. म्हणजे आपलं आयुष्य हे पूर्णपणे निश्चित असणार नाही, याची मनोमन खुणगाट प्रत्येकाने बांधणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं, आय कॅन स्टँड इटला राहायचं असेल तर. दुसरी गोष्ट, जग हे कधीही परफेक्ट असणार नाही. जगाला आपण आजच्या इम्परफेक्शन कडून कोणत्या तरी एका परफेक्शन कडे नेण्याचा प्रयत्न करतोच. माणसं करतायत, कलाकार करतायत, शास्त्रज्ञ करतायत, गणिती करतायत, उद्योगपती करतायत, खेळाडू करतायत, सगळे करतायत. पण त्याचबरोबर आपल्याला हे पण लक्षात घ्यायला लागेल की तरी सुद्धा परफेक्ट वर्ल्ड इज गोइंग टू बी युटोपिया, हा जो शब्द पहिल्यापासून ग्रीक काळापासून वापरलेला आहे, तर तो युटोपिया, रामराज्य हे काय आहेत? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यासारख्या. त्यांच्याकडे जायला हवं, पण आपण जमिनीवरती चालणार आहोत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे अनिश्चितता ही राहणार वेगवेगळ्या तऱ्हेची. जग हे कधी परफेक्ट असणार नाही, पण याचा अर्थ हे सगळं असूनही माझ्या जगण्यामध्ये अर्थ निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे माझ्या मेंदूने दिलेलं आहे. जगण्यामधला अर्थ मी निर्माण करू शकतो. तो अर्थ जर मी निर्माण करू शकलो तर मी ही परिस्थिती माझ्या पद्धतीने बदलू शकेन. हे मला वाटतं प्रत्येक क्रायसिस आपल्याला सांगतेय, प्रत्येक कसोटीचा काळ आपल्याला सांगतोय. त्याच्यातून आपण योग्य तो बोध घेतला आणि जर आपण या आय कॅन स्टँड इट वरती स्वतःला ठेवलं आणि पुढे गेलो तर काही काळानंतर सुसह्य भावनांचा उगम होऊ शकेल. म्हणजे 3 मे नंतर डायरेक्ट आपण सुसह्य भावनांवरती उड्या मारणार आहोत. अशी आशा करूया, अशी आशा करूया. नाही, पण अशी ती आशाच आहे. असं होणार नाहीये. सुसह्य भावना येण्यासाठी वेळ लागणारच आहे. एका वाचकांना डॉक्टर आता प्रश्न विचारलाय, त्याला तुम्ही परस्पर उत्तर पण दिलेलं आहे. त्याचं म्हणणं असं की गेले 8 दिवस मला अजिबात झोप लागलेली नाही. डोक्यात जॉब संबंधित स्ट्रेस आणि त्यात हा करोना, त्यामुळे सतत एक भीती डोक्यात बसली आहे की यातून आपण बाहेर निघणार तरी कधी? शांत झोप लागण्यासाठी काय करता येईल आणि डोक्यातील विचार कसं थांबवता येईल? याचं उत्तर खरं म्हणजे तुम्ही दिलेलं आहे. पण मी त्यांना तरी सुद्धा पटकन 2 मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा जो खूप महत्वाचा आहे, मानसिक आरोग्याच्या ज्या तक्रारी येतील त्या कृपया अंगावर काढू नका. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं असल्यामुळे आमच्यापैकी अनेक व्यावसायिक आज ऑनलाईन काम करतायत. आम्ही सगळे प्रत्यक्ष सुद्धा इमर्जन्सीत काम करतो आहोत, बरेच जण. त्यामुळे जवळच्या मनोविकार तज्ञाचा, मानसोपचार तज्ञाचा निश्चितपणे सल्ला घ्या, हे मी त्यांना सांगेन. हे अंगावरती काढणं फार असतं आपल्याकडे. आणि मी आता पाहतोय ओपीडी मध्ये की या तऱ्हेच्या चिंता असलेले, या तऱ्हेचे डिप्रेशन असलेले लोक माझ्याकडे येत आहेत. पटकन एक प्रश्न येतो लोकांचा, म्हणून मी तो सांगतो की माझी एन्झायटी, माझी चिंता किंवा माझं डिप्रेशन हे वाढतं आहे, हे मी कसं ओळखायचं? मी मदत कधी घ्यायची? तर तो आपल्या वाचकांच्या साठीचा महत्वाचा प्रश्न आहे, म्हणून ते पटकन निकष सांगतो त्याचे. या ज्या सगळ्या आपल्या फाईट फ्लाईट फ्रीज वाल्या, म्हणजे संताप असेल, चिंता असेल किंवा नैराश्य असेल, या भावनांची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, फ्रिक्वेन्सी म्हणजे पुनरावृत्ती आणि ड्युरेशन म्हणजे कालावधी किंवा व्याप्ती. या 3 गोष्टींच्याकडे नजर ठेवा. जर इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन वाढत असेल तर सल्ला घ्यायला हवा. एक मुद्दा. दुसरा मुद्दा की जर या भावनांचा परिणाम तुमचा स्वतःशी असलेल्या कम्फर्ट वरती होत असेल तर निश्चितपणे बघा की आय एम नॉट कम्फर्टेबल विथ मायसेल्फ. मला हे आवडत नाहीये, माझं चिडणं, माझी भीती, माझं डिप्रेशन. तिसरी गोष्ट, याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवरती होत असेल तर
चौथी गोष्ट, या भावनांचा परिणाम तुमच्या उत्पादकतेवरती होत असेल तर. आणि पाचवी गोष्ट, आतापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये समाधान वाटत होतं त्यातलं समाधान सुद्धा जर कमी होत असेल तर. असं जर घडत असेल तर मानसिक आरोग्याचा सल्ला तुम्ही घ्यावा, असं या निमित्ताने सगळ्यांना मला सांगणं आवश्यक वाटतंय. आणि एक मुद्दा असा मांडायचा आहे आरोग्य रचनेच्या दृष्टीनं, की मानसिक आरोग्याला आपण एक वेगळं स्थान शारीरिक आरोग्याच्या बरोबरीनं देण्याची गरज आहे. डॉक्टर, हाच मला मुद्दा एक महत्वाचा वाटतो. मानसिक आरोग्य असं म्हणालेलं आहे, पण मन आणि आरोग्य यांचा नातेसंबंध पण थोडासा तुम्ही सांगायला हवा असं मला वाटतं. तुमचा तो अभ्यासाचा विषय आहे. हो, आपण तो सांगूया की मनाचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य या दोन गोष्टींचं नातं कसं आहे. आणि ते सांगण्यासाठी आपण उदाहरण आपल्या या व्हायरसच घेऊया फॉर एक्झाम्पल, म्हणजे ते सगळ्यांना कळेल. आपला जीव किंवा लाईफ, कोणताही जीव आहे, मनुष्य प्राण्याचा जीव आहे, याच्यामध्ये दोन संस्था महत्वाच्या आहेत. पहिली जी आहे ती अंतर्गत रोगप्रतिकार शक्ती आहे, जी शरीरावरती हल्ला करणारा, मग तो रोगजंतू असेल, व्हायरस असेल, विषाणू असेल, या सगळ्यांचा प्रतिकार करते. म्हणजे एखादा व्हायरस, पॅथोजेन आपण त्याला म्हणू, व्हायरस आला, एखादा बॅक्टेरिया आला, तर आपल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, त्यांच्याद्वारे आपण एक इम्युन रिस्पॉन्स तयार करतो. या ज्या पेशी असतात, या पेशी दोन प्रकारच्या असतात. मी रफली बोलतोय. त्यातली एक असते ते योद्धे असतात, म्हणजे ते डायरेक्ट त्या विषाणूवरती, त्या बॅक्टेरियावरती हल्ला करतात. काही पेशी ज्या असतात त्या त्याची मेमरी कॅरी करतात, म्हणजे पुढे असं जर झालं तर काय करता येईल आपल्याला. म्हणजे काही पेशी असतात त्या आत्ताची लढाई लढतात, आणि काही पेशी असतात हे युद्ध जर चाललं, म्हणजे बॅटल आणि वॉर, हे युद्ध जर खूप जास्त चाललं तर काय करायचं, हे काही पेशी करतात. बघा आपली अंतर्गत रोगप्रतिकार शक्तीची रचना कशी आहे. आता हे होत असताना आतमध्ये या सगळ्याचा सिग्नल म्हणून जो निर्माण होतो त्याला फीव्हर रिस्पॉन्स असं म्हणतात, म्हणजे ताप. आता हा जो ताप आपल्याला येतो, तो ताप हा सिग्नल असतो. आणि त्या तापाच्या बरोबरीने तुमच्या असं लक्षात येईल की व्हायरल फीव्हर मध्ये खास करून तुमचा थकवा, निरुत्साह, हुरूप जाणं, डिप्रेस्ड वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षणं म्हणून येतात. ती लक्षण हे सिग्नल्स आहेत. हे सिग्नल्स काय आहेत? एक तर तुम्ही झोपा, पडून राहा, म्हणजे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला वेळ मिळेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही संसर्ग बाहेर करणार नाही. आता जेव्हा फीव्हर रिस्पॉन्स येतो तिथे मन येतं, आणि मन त्या फीव्हर रिस्पॉन्सचं रूपांतर सिकनेस रिस्पॉन्स मध्ये करतो. म्हणजे आता आपण जे बोललो आतापर्यंत ते आजाराबद्दल बोललो, आणि आता आपण बोलतोय ते आजारपण या अवस्थेबद्दल बोलतोय. आजारपण नावाची अवस्था आली की मन आलं. आणि मन कशाला रिॲक्ट करतं? आजारपणाला. ओके. आता मन जेव्हा आजारपणाला रिॲक्ट करतं त्यावेळेला मन तीन पद्धतीने रिॲक्ट करतं. म्हणजे मनामध्ये तीन तऱ्हेचे विचार येतात. काही असतात ते रिॲक्टिव्ह थॉट्स असतात, म्हणजे आता अरे बापरे ताप आलाय, अलीकडे खूप झालंय बघा, थोडा ताप आला, शिंक आली कोणाला, खोकला आला की सगळ्यांना वाटतं आता कोरोनाचीच टेस्ट करून घ्या. हे त्याचं महाभयंकरीकरण केलेलं. एकच मध्ये तुम्हाला असं व्यत्यय आणतो. आजार नसताना आजारपण असणं आणि आजारपण आणि आजार हे वेगळं असणं, हे मला असं वाटतं की असू शकतं, हे आधी स्पष्ट असायला हवं ना. अगदी अगदी अगदी. म्हणजे आजार नसतानाही आजारपण असू शकतं, बरं का. म्हणजे आपण आजारपण आणू शकतो. आपण इतके माहीर आहोत ना, आजार जो होतो तो एका बाजूनं बाहेरून काहीतरी पॅथोजेन येतो, पण आपलं डोकं इतकं सॉलिड आहे की आजार नसतानाही तो आजार मला झाला आहे ह्याचं दृश्य मनाच्या द्वारेच पुन्हा ते बघू शकतो. म्हणून आता आजारपण जेव्हा येतं त्यावेळेला हे काही पहिले असतात ते रिॲक्टिव्ह थॉट्स असतात. त्या रिॲक्टिव्ह थॉट्स मध्ये आता माझं कसं होणार, असं झालं तर मग कोरोना, म्हणजे लोक स्वतःला क्वारंटाईन आयसोलेशन मध्ये बघायला लागतात. म्हणजे ते रिॲक्टिव्ह थॉट्स. दुसरे कुठले थॉट्स आहेत त्याला म्हणायचं रॅशनल थॉट्स, की आता मला जर ताप येत आहे तर मी काय काय केले पाहिजे, बरोबर आहे, आणि हा ताप येणार आहे, हा जाणार आहे, वाढू नये म्हणून मी काय करावं, वाढला तर काय करावं. सो दीज आर रॅशनल थॉट्स. आणि तिसरे असतात ते असतात रुमिनेटिव्ह थॉट्स, म्हणजे त्याच्यावरती फक्त रवंथ करत बसायचं.
म्हणजे माणसाच्या मनाला या तिन्ही वरती जाणार तो. जास्तीत जास्त मी जर रॅशनल वरती राहिलो, म्हणजे वास्तवाला धरून राहिलो आणि कोणत्याही परिणामांचा मी अतिरंजित विचार केला नाही किंवा मी त्या परिणामांकडे बेपर्वा पद्धतीने सुद्धा पाहिलं नाही, तर मी तो सिकनेस रिस्पॉन्स जो आहे माझा, हा मी माझ्या रोगप्रतिकार शक्तीला जोडू शकतो. लक्षात आलं? म्हणजे आता माझी अंतर्गत रोगप्रतिकार शक्ती आणि माझी बाह्य मनशक्ती म्हणजे शरीर. इथे इथे फक्त या मुद्द्यावरती अनेकांचा एक गोंधळ होतो आणि तो फक्त मी प्रश्नात दिसतो म्हणून तुमच्यापर्यंत मांडतो. पण माझा आजाराची भावना ही खरी आहे की खोटी आहे हेच मुळात ओळखायचं कसं, की मला वाटतंय आजारी झालो का मी खरोखर आहे, हा अनेकांचा होऊ शकतो ना. बघा ना, जर मला शारीरिक आजार असेल तर त्यासाठी आपल्याकडे खूप पॅरामीटर्स आहेत. म्हणजे आज तर आपण तुमच्या त्या टेम्परेचरच्या गन पासून ते डॉक्टरांच्या तपासणीपासून ते रक्ताच्या तपासण्यांपर्यंत आपण करू शकतो. आणि फक्त आजारपणाचा मानसिक आजार असेल तर काय करायचं, त्याची पथ्य मी आधीच सांगितली तुम्हाला की काय करायला पाहिजे ते. माझा मुद्दा असा आहे की हा जो सिकनेस रोल आहे, म्हणजे आजारपण नावाची जी गोष्ट आहे ती माणसं कशी वापरणार ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ते जर रॅशनल राहिले त्याच्यामध्ये तर ते ह्या आजारातून बाहेर सुद्धा पडतील. ओके, किंवा बाहेर पडण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण मला जे म्हणायचंय ते ह्याच्या पुढे म्हणायचंय. शास्त्रज्ञांनी गेल्या 2 दशकांमध्ये जे काही काम केलंय त्या कामामध्ये आणि त्यातल्या जास्तीत जास्त काम हे HIV चा व्हायरस, इन्फ्लुएन्झाचा व्हायरस, कॉमन कोल्डचा व्हायरस, अशा व्हायरसेस वरती झालंय म्हणून ते जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती मी काही काळातच डिटेल तपशीलवार लिहीन, पण मी पटकन तुम्हाला गोष्ट सांगतो. त्यांना असं दिसून आलंय की भावना ही भावनिकता आणि भावनिक नियोजन ह्याचा डायरेक्ट परिणाम हा टी सेल्स वरती होतोय आणि टी सेल्सच्या कार्यक्षमतेवरती होतोय. ही अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. आपण आतापर्यंत आपण काय बोलतो की ह्या कोरोनाच्या गोष्टीचा, या घटनेचा, या साथीचा मनावर होणारा परिणाम, पण आपण आता इथे काय म्हणतोय, आपली रोगप्रतिकार शक्ती या कोरोनाला तोंड देण्याची आणि आपली भावनिकता यांचा अंतर्गत संबंध आहे. हा संबंध, माझी भावनिकता जर स्थिर असेल म्हणजे मी आय कॅन स्टँड इटला असेल, मी सह्य भावनांना असेल आणि तिथून हळूहळू वाटचाल करत सुसह्य भावनांकडे येत असेल, तर माझा बॉडी रेझिस्टन्स हा बॉडी रेझिस्टन्सही असणार आहे. सो इट्स नॉट बॉडी आणि माइंड ह्याचा वेगळा वेगळा रेझिस्टन्स. तर ती प्रतिकार शक्ती ही एकाच पद्धतीने काम करणार आहे. म्हणजे व्हायरस वरती काम जेव्हा केलं HIV वरती, तेव्हा एका शास्त्रज्ञांनी इतकं छान लिहिलंय. ते म्हणाले की त्यांना काय दिसून आल्या 4 गोष्टी, की कधी माणसं चांगली बाहेर पडतात त्या HIV वरनं. त्यांनी सांगितलं पहिल्या 3 गोष्टी सोप्या आहेत, म्हणजे त्या नेहमीच सांगितल्या जातात. स्टॉप स्मोकिंग, त्याच्यानंतर तुमचा डाएट म्हणजे आहार तुम्ही किती घेता, आणि तिसरी गोष्ट एक्सरसाइज किती करता, व्यायाम. चौथी गोष्ट त्यांनी सांगितली कॉशस ऑप्टिमिझम, म्हणजे सावधानपूर्वक असलेला आशावाद, सावध आशावाद असं आपण त्याला म्हणू. या सगळ्यांना त्यांच्या शोध निबंधांमध्ये आणि पाहण्यामध्ये त्यांनी इक्वल वेटेज दिलंय, हे लक्षात घ्या. म्हणजे कॉशस ऑप्टिमिझम डज हॅव अ रोल इन अवर इम्युनिटी. सावध आशावाद आणि रोगप्रतिकार शक्ती ह्याचं खूप जवळचं नातं आहे. आणि हे आपण आज व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आणि समाज म्हणून आपल्याला हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण आता हा लॉकडाऊन चालू आहे, पण पुढच्या काळामधली आव्हानही खूप मोठी असणार आहेत. त्यावेळेला आपल्याला आय कॅन स्टँड इट वरती राहायचंय. म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती ही शरीराची आणि मनाची नीट असणं, व्यवस्थित असणं, ही गोष्ट एकतर महत्वाची आहे. दुसरी गोष्ट अशी की हे जर आपल्याकडे असलं आणि समजा आपल्यावरती विषाणूचा, बॅक्टेरियाचा जोरदार हल्ला समजा झाला, तरी सुद्धा असं दिसून आलेलं आहे शास्त्रज्ञांना की याची लक्षणं सौम्य असतात, माणसं त्याच्यातून पटकन बाहेर पडतात. इथपर्यंत लोकांनी ह्याच्यावरती काम केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक खूप मजेशीर याच्यातला एक प्रयोग सांगतो. काय केला त्यांनी काय केलं, 2 गट घेतले बरं का लोकांचे. त्यातल्या एका गटाला त्यांनी असं सांगितलं
की तुमच्या जीवनात घडलेल्या वाईट घटना, वाईट प्रसंग, वाईट कालखंड याची तुम्ही आळवणी करा. आळवणी करा म्हणजे पेपर, इंग्रजीचा पेपर वगैरे वगैरे असं. हा, असं असेल किंवा प्रेमभंग वगैरे असेल. हा, तर याची तुम्ही आळवणी करा. ही आळवणी कशी केली? शास्त्रज्ञ पण महान असतात बघा. तर त्यांनी एक तर ह्यांना बोलायला लावलं, लिहायला लावलं, व्हिज्युअलाइज करायला लावलं, आणि हे करत असताना ही मंडळी या सगळ्यांचे डायनॅमिक पेट स्कॅन काढले. म्हणजे बघा, डायनॅमिक पेट स्कॅन वरती तुम्हाला भावना रेखता येतात. आज आज विज्ञान ते करू शकतं की भावना आपण रेखू शकतो. आणि मग दुसरा, ह्या गटाला आपण आळवणी गट असं म्हणू. हा निगेटिव्ह जो गट आहे त्याला आळवणी गट म्हणून. दुसरा गट जो त्यांनी घेतला त्यांनी बेस्ट कालखंड तुमचा, बेस्ट घटना, म्हणजे हॉस्टेलमध्ये राहत होतात तेव्हा किती मजा केली वगैरे, या 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 टाईपचे जे सगळे होते त्याची उजळणी करायला लावली. म्हणजे लिहा, चर्चा करा वगैरे वगैरे. आता उजळणी गट केला. आता ह्या दोघांना त्यांनी इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन दिलं आणि त्या व्हॅक्सिनचा अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहिला. आणि उजळणी गटाचा अँटीबॉडी रिस्पॉन्स हा आळवणी गटापेक्षा अतिशय सशक्त निघाला. आता ही गोष्ट किती महत्वाची आहे बघा, की या सगळ्याच्या मुळे आपल्याला काय दिसतं, की तुमची मनोवस्था ही अशी ऍबस्ट्रॅक्ट नाहीये. एकतर ती तुमच्या मेंदूमध्ये रेखता येते, बरोबर आहे, म्हणजे तिचा स्वतःचा केमिकल प्रेझेन्स आहे. आणि ज्या वेळेला हिचं नियोजन जातं त्यावेळेला ऍड्रिनालिन असेल, कॉर्टिसॉल असेल, ही सगळी न्यूरो ट्रान्समिटर्स त्यांचा त्रास हा थेट WBC पर्यंत पोहोचवतात, थेट पांढऱ्या पेशींच्या पर्यंत पोहोचवतात. म्हणजे शरीराची रोगप्रतिकार शक्ती आणि मनाची रोगप्रतिकार शक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून एका शास्त्रज्ञांनी इम्युनॉलॉजी आणि इमोशन्स या दोघांना काय म्हटलंय माहितीये? मिररिंग सिस्टर्स. बरोबर. दे आर कॉल्ड मिररिंग सिस्टर्स. आणि त्यांनी काय म्हटलंय? रोगजंतू WBC ना शिक्षणाचे धडे देतात आणि घटना माणसांना भावनिक धडे देण्यासाठी आहेत. बरोबर. 2 प्रश्न येतात त्याच्यामधनं इथे दिसतात. त्याच्यातलाही एक, आणि असं की म्हणजे याचा अर्थ की माणूस भौगोलिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या प्रगत झालेला असला तरी त्याचा प्रतिसाद हा आदिम व्यवस्थेशीच निगडीत आहे पहिल्यांदा. बरोबर, एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा यातला असा की एक राजकारणी मित्र माझा म्हणायचा की साहस आणि वेडसाहस यातला फरक हा यश आणि अपयश याच्यामधला आहे. तुम्ही यशस्वी झालात तर काय साहसी आहे, पण तोच खड्ड्यात पडला तर काय वेड्यासारखे साहस करायला गेला, ते वेड साहस केलं. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स, यातला जो फरक ओळखण्याचा भाग आहे ना, हा त्याचं एक मनामध्ये काही मीटर असतं का, मोजायचं कसं याविषयी? हो, असतं. ते मीटर काय असतं बघा, की वेड साहस आणि डोळस साहस ह्याच्यातला फरक काय, की डोळस साहसाच्या मध्ये वास्तवाचं भान, उद्दिष्टाचं भान हे सुटलेलं नसतं. डोळस साहसामध्ये माझं रिस्क, माझी जी काही धोका मी घेतोय, हा धोका माझ्यावरती उलटला तर काय होईल ह्याचा सुद्धा हिशोब करून ठेवलेला असतो. कमी धोका, जास्त धोका, पूर्ण अपयश, संपूर्ण अपयश आलं तर मी काय करणार ह्याचं सुद्धा प्लॅनिंग ज्याच्यात असतं त्याला आपण डोळस साहस म्हणायचं. म्हणजे इथं तुमच्या राजकारणी मित्रानं काय केलं, की त्याने जे काही परिणाम घडला त्याच्यावरती ठरवलं वेड का डोळस. वेड साहस किंवा डोळस साहस हे यश आणि अपयशावर ठरत नाही. कधी कधी डोळस साहस असूनही माणूस अपयशी ठरू शकतो आणि कधी कधी वेड साहस असूनही माणूस यशस्वी ठरू शकतो. फक्त वेड साहस हा पॅटर्न बनवू शकत नाही. म्हणून आपल्याला ते लक्षात घेतलं पाहिजे. हे विधान खूप महत्वाचं आहे. म्हणजे सध्याच्या प्रचलित परिस्थितीमध्ये हे विधान महत्वाचं आहे की ही गोष्ट हा पॅटर्न नाही बनू शकत. म्हणजे शिवाजी महाराजांनी सतत हे सावध साहसच घेतलं. म्हणजे काय की त्याच्या मागे नियोजन होतं, त्याच्या मागे त्यांनी शक्यता बघितल्या, त्यांनी फ्लेक्सिबिलिटी दाखवली, आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवर काम केलं. म्हणून शिवाजी महाराजांचं आपत्कालीन व्यवस्थापन चांगलं असं आपण म्हणतो. पण शिवाजी राजे सुद्धा काही बिनचूक असायचं कारण नाहीये, ते माणूसच होते. पण जरा कुठे घसरले तरी ते स्वतःला पटकन त्या आय कॅन स्टँड इटला आणायचे
आणि पुन्हा महत्वाची गोष्ट जी आजच्या काळासाठी खूप महत्वाची आहे, जेव्हा तुम्ही सह्य भावनांवरती राहता त्यावेळी तुम्हाला परिस्थितीला अनुरूप असे पर्याय सतत शोधून काढावे लागणार. इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी ह्या आपल्याला वापरायला लागणार. आपले लोक वापरायला लागलेत ऑलरेडी. खूप साऱ्या व्यवसायांमधले लोक वापरायला लागलेत आणि नंतर आपल्याला इनोव्हेशनचा आणि क्रिएटिव्हिटीचा फार फायदा होऊ शकतो जर आपण या सगळ्या गोष्टींना सुद्धा जाणीवपूर्वक उठाव दिला, कुटुंब आणि समाज म्हणून. तर कारण शेवटी ऑल क्रायसिस दॅट ब्रिंग्स द बेस्ट अँड वर्स्ट इन पीपल. आज आपण काय पाहतो की आपण या आदिम भावनांच्याकडे गेल्यावरती लोक कळपासारखी पण वागतायत, जे आपल्याला लक्षात येते. ती बेफिकिरी जी समाजात दिसते, एका बाजूला अतिसुरक्षितता आणि दुसऱ्या बाजूला तेवढीच बेफिकिरी, अशी दोन्ही चित्र आता आपल्याला दिसतात. दोन्ही दिसतात आणि ती दिसणार. हे बघा, कुठलाही समाज तुम्हाला नेहमी माणसाच्या वागण्याचा वर्णपटच दाखवणार. बरोबर. हा, आणि त्यामुळे आपल्याला माणसांची ही सगळी वागणी आहेत हे लक्षात घ्यावं लागेल. आणि ही वागणी लक्षात घेताना मी माणसांवरती किंवा माणसांच्या गटांवरती कमीत कमी पूर्वग्रह दूषित पद्धतीने कसं पाहीन, हे खरं म्हणजे ही विचारांची शिस्त माणसाला लावायला लागेल. कारण काय होतं, एखादं वर्तन दिसलं, एखादी घटना दिसली की आजकाल मी लागलीच त्याचा पूर्वग्रह तयार करतो आपल्या मनामध्ये. हे सगळे असेच, हे असंच होणार आहे. तर पूर्वग्रहापासून स्वतःला कसं दूर ठेवावं. आणि मगाशी तुम्ही माध्यमांमधून सांगितलं ना मुकुंद, की काय काय आमच्यापर्यंत पोहोचतंय. तर आपल्यापर्यंत खूप सारी माहिती पोहोचते, पण ती माहिती मी घ्यायची कशी, हे आपण क्षणभर स्वतःशी त्याचा विचार केला पाहिजे. आणि तेवढी माहिती घेण्याची मला गरज आहे का? प्रत्येकाने ना आपण आपला माहितीचा कोटा हा ठरवून घ्यावा असं मला वाटतं. आपण दूध नाही का ठरवून घेत, 2 लिटर, आता कधी 1.5 लिटरच. तसं ना माहितीचा कोटा ठरवून घ्या. मी अगदी गंभीरपणे सांगतोय. माहिती बातम्यांचे चॅनल किती वेळ बघा. हो हो, आणि कशासाठी बघा. आणि तुम्ही ते स्कोअर तो नाही आहे. बघा कसं आहे, आपण ना माहितीचा अतिरेक केला तर आपण जास्त प्रमाणात त्या आदिम भावनांच्याकडे जाऊ. या आदिम भावनांच्या पुढे असलेल्या ज्या भावना आहेत त्यांना आपण म्हणतो प्रगत भावना. त्या कॉर्टेक्स मध्ये असतात आपल्या. आणि प्रगत भावना ज्या असतात त्या रिस्पॉन्स देतात. दे आर थॉटफुल. ह्या जो रिस्पॉन्स इज थॉटफुल. तर या प्रगत भावनांच्याकडे आपल्याला यायचं असेल तर मग आपल्याला माहितीचं पृथक्करण मी कसं करणार हे ठरवून घेतलं पाहिजे. त्यामुळे एक मी म्हणालो तसं की प्रत्येकाने स्वतः किती माहिती आत घेणार हे ठरवूया. दुसरी गोष्ट, माहिती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये फरक करूया. कारण माहिती एक आहे आणि ज्ञान वेगळं आहे. सो इन्फॉर्मेशन अँड नॉलेज आर डिफरंट. दे आर मेनी टाइम्स दे आर इन टू इच अदर. पण ते आपल्याला थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे काय काय करायचं ते. मग आपल्याला आता काय करायला पाहिजे की विचार करत असताना पूर्वग्रहांना कमीत कमी येऊ देऊन मी कसा विचार करू शकतो आत्ताच्या परिस्थितीत. आत्ताच्या परिस्थितीत खूप सारे पूर्वग्रह आपल्या मनामध्ये पैदा होत आहेत, ज्याचा कदाचित वाईट परिणाम आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसेल. तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर आज आपल्याला पूर्वग्रहांना बाजूला ठेवूनचा विचार. आज तुम्ही एक विचार मांडलात की अनेक जण तो तुमचं मत म्हणून घेतात आणि ताबडतोब तुम्हाला एका कप्प्यात किंवा दुसऱ्या कप्प्यात टाकतात. मला असं, आम्ही हे अनुभवतो डॉक्टर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तर मला काय वाटतं की आपण, मला विनोबांचं फार छान आठवतं एक कोटेशन आता. विनोबाजी म्हणतात की सत्याग्रही जर व्हायचं असेल माणसाला, सत्याग्रही, तर त्याने पहिल्यांदा सत्यग्राही व्हायला पाहिजे. आता सत्यग्राही याची एक सुंदर व्याख्या विनोबांनी केली आहे. ते असं म्हणतात की माझ्याकडे सत्याचा एक अंश आहे, तुझ्याकडे सत्याचा एक अंश आहे. आपण दोघे जण तो सत्याचा अंश एकत्र करूया, म्हणजे सत्याची तेवढी बाजू आपल्या प्रकाशात येईल. बरोबर, अगदी तेवढी बाजू आपल्या प्रकाशात येईल. संपूर्ण सत्य हे मला कळलेलंच असलं पाहिजे, हे काही अशी काही गरज नाहीये. पण सत्यग्राही याचा अर्थ की एका विषयाकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. त्या अनेक दृष्टिकोनांच्या मधून मला माझं मत बनवायचंय. आणि माझं मत एकदा बनवलं तर त्याचा अर्थ ते अगदी घट्ट असलंच पाहिजे असं कोणी सांगितलं? माझं मत तपासणीसाठी मोकळं ठेवणं,
पुन्हा या गोष्टीचा मी तुम्हाला पटकन मानसिक आरोग्याशी संबंध सांगतो. जितका विचार पूर्वग्रह दूषित, तितकी विचार करण्याची पद्धत ही रिजिड होते, ऑब्सेसिव्ह होते, आणि जितकी रिजिडिटी जास्त तितकं माणसाचा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी होतो. बरोबर. मराठीत आणि आडमुठे म्हणतात तो हाच का प्रकार? आडमुठा ज्याला म्हणलं जातं तो हाच प्रकार बहुधा. हो, बहुधा. पण म्हणजे आणि आडमुठे पण तुमच्या माझ्यात सगळ्यांमध्ये असतं, पण हे काही काही लोकांच्या मध्ये अतिरेकाने होतं, ते कसोटीच्या काळामध्ये जास्त होतं. म्हणून आपण हे डोक्यात घेतलं पाहिजे की टू बी जजमेंटल इन क्रायसिस इज नॉट अ व्हेरी गुड थिंग टू हॅपन. म्हणजे आपण आतापर्यंत असलेले पूर्वग्रह निदान सामायिक उद्दिष्ट असलेल्या ठिकाणी दूर जरी ठेवू शकलो तरी ती मानसिक स्वास्थ्याच्या आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दोघांच्याही दृष्टीनं खूप चांगली गोष्ट होईल असं वाटतं मला. एक रोहन कुलकर्णी म्हणून वाचक आहेत, त्यांनी एक चांगला प्रश्न विचारलाय. त्यांचं म्हणणं असं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन माइंड अँड कॉन्शियसनेस? व्हॉट इज द रिझन ऑफ इन्क्रीज ऑफ सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स इन लास्ट फ्यू डिकेड्स? इज इट मटेरियलिस्टिक वे ऑफ लाईफ ऑल ओव्हर द वर्ल्ड, गोइंग अवे फ्रॉम गॉड अँड स्पिरिच्युअलिटी? बर, मला वाटतं ह्याचं अख्खच्या अख्खं उत्तर काही आपण आता इथे देऊ नाही शकणार, पण मी एक मजेशीर गोष्ट मटेरियलिझम वरती त्यांनी विचारलाय प्रश्न म्हणून एक शास्त्रीय पाहणी सांगतो मी तुम्हाला. हा जो सगळा रोगप्रतिकार शक्तीच्या संदर्भातला जो सगळा रिसर्च चालू आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी वेलबिईंग सुद्धा डिफाईन करायचा प्रयत्न केलाय की कशाला आरोग्य म्हणायचं, कशाला वेलबिईंग म्हणायचं, समाधानाची भावना कोणती. वेलनेस नाही वेलबिईंग. हा, वेलबिईंग किंवा वेलनेस म्हणा, तुम्ही त्याला काही म्हणा, पण ते म्हणजे काय. तर त्याच्यात त्यांनी सांगितलंय, त्या रोहनच्या प्रश्नाला आपल्याला हे जोडून घेता येईल म्हणून, एक आहे त्याला त्यांनी म्हटलंय हेडॉनिस्टिक प्लेजर. हेडॉनिस्टिक प्लेजर म्हणजे जे सगळे मटेरियल कम्फर्ट्स आपल्या आजूबाजूने आहेत त्यांचा उपभोग घेताना मला जे मिळतं त्याला म्हणतात हेडॉनिस्टिक प्लेजर. आणि दुसरं जे आहे त्याला त्यांनी म्हटलंय युडायनॉमिक प्लेजर. युडायनॉमिक्स हा शब्द अरिस्टॉटलने पहिल्यांदा वापरला. त्याचा अर्थ मला जीवनामध्ये जगण्याचं ध्येय, अर्थपूर्ण करण्याचं साधन असं ज्यावेळी मिळतं त्यातून मला मिळणारं समाधान हे जास्त सखोल आहे. म्हणजे एकाला आपण म्हणू विलासी समाधान आणि दुसऱ्याला आपण म्हणू अर्थपूर्ण समाधान. तर रोगप्रतिकार शक्तीसाठी या दोन्ही समाधानांची गरज आहे, पण त्यांचा बॅलन्स असला पाहिजे. तर या क्षेत्रातले एक शास्त्रज्ञ असं आपल्याला सांगतात की विलासी समाधान म्हणजे भोगवादी समाधान आणि अर्थपूर्ण समाधान हे हाईट अँड वेट सारखे आहेत. ते एकमेकांना साजेशी असतील तरच ते आरोग्यपूर्ण म्हणायचे. तर म्हणजे ह्याच्यात थोडं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण जर ह्याच्यामध्ये गेलो तर मटेरियलिझमचा अतिरेक झाला तर काय होईल, त्यातलं हेडॉनिक जे आहे भोगवादी समाधान आहे तेच वाढेल. पण एक लक्षात घ्या की भोगवादी समाधानाची सुद्धा एक गरज ही सुद्धा विज्ञानानं सांगितलेली आहे. कारण आपण सगळेच जण काही विरक्त, विरागी वगैरे अशी जीवनाकडे पाहताना होणार नाहीये. त्यामुळे फक्त त्या भोगामध्ये, विलासामध्ये न अडकणं, त्याचं गुलाम न होणं, या गोष्टी आपल्याला पाळल्या पाहिजेत. ही गोष्ट त्यातली महत्वाची गोष्ट आहे. पण हा बॅलन्स महत्वाचा आहे ते जे म्हणतायत त्यासाठी. आणि म्हणून, आणि त्यांचं थोडं पटकन सांगतो, ते म्हणतायत मानसिक समस्यांचं प्रमाण वाढलंय का? काही प्रमाणामध्ये जीवनाची गती वाढली, खूप सारे बदल झाले, त्याच्या डिटेलमध्ये मी आता जात नाही. त्याच्यामुळं काही प्रमाणात ते वाढलंय. पण ऍट द सेम टाइम संपूर्ण जगभर मानसिक त्रास झाला तर मदत घेण्याची पद्धत सुद्धा वाढते. त्यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं की जास्त प्रमाण हे वाढलंय म्हणून. तेव्हा ह्या दोन्ही बाजूने ते बघायला पाहिजे. पण असं, आणि त्यातल्या स्पिरिच्युअल कडे मी आता जात नाही कारण त्याला वेगवेगळे रंग येतील. पण मी एक गोष्ट सांगतो जी वैज्ञानिक गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की आपण बघितला, पहिला स्तर हा आदिम भावनांचा, दुसरा स्तर कॉर्टेक्स मधल्या प्रगत भावनांचा, एक तिसरा स्तर आहे भावनांचा ज्याला म्हटलंय उन्नत भावना. त्यांना म्हटलंय दीज आर कॉल्ड निओ कॉर्टिकल इमोशन्स.
प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये असलेल्या या भावना गेल्या 6000 वर्षापासून डेव्हलप व्हायला लागल्या. दे आर लेटेस्ट इन द इव्होल्युशन. या ज्या सगळ्या भावना आहेत, या भावनांना एका अर्थानं आध्यात्मिक भावना असं म्हणता येईल. म्हणजे या निओकॉर्टिकल भावना कोणत्या आहेत? तर बघा, आदिम भावना जी आहे ना, ती काय बघते? ती फक्त स्वहित बघते, कारण ती एक्झिस्टेन्शियल आहे. प्रगत भावना काय बघते? ती बघते स्वहिताबरोबर मी परहित कसं जोडणार. म्हणजे प्रगत भावना आपल्याला काय सांगते? स्वहित जपा पण परहित जाणा असं सांगते. हे कॉर्टेक्स सांगतं तुम्हाला. आणि हे निओ कॉर्टेक्स तुम्हाला काय सांगतं? की स्वहित आणि परहित ह्या दोघांना तुम्ही एकसंध करू शकता. माझ्या मते स्वहित आणि परहित याच्यात फरकच नाही. अशी जगणारी जी माणसं असतात किंवा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मध्ये हे निओ कॉर्टिकल आहे, ते आपण वापरायला पाहिजे जास्तीत जास्त. ते जर आपण वापरलं तर आपण ह्या क्रायसिस मधून बाहेर येण्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे. कारण ह्याचा जो टच आहे तो काय आहे? एम्पॅथी, आस्था, कंपॅशन, दुसऱ्याला मदत करणं, त्यामध्ये निरपेक्ष पद्धतीने मदत करणं. त्याचबरोबर निओकॉर्टेक्स मध्ये आहे प्रोसेस इमोशन्स. म्हणजे जे काही मी करत आहे त्यामध्ये रममाण होऊन मी काम करणं, एकजीव होऊन मी काम करणं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मानवतेला पोषक आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याला आध्यात्मिक भावना असं आपल्याला एका बाजूने म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये स्वहित आणि परहित विरघळूनच जातं. अशा तऱ्हेची मांडणी आपल्याला करता येईल. पण आपण सध्या इथं थांबू. एक डॉक्टर, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न इथं आलेले दिसतात. बरं सांगा. ते मुळातच स्पर्धा परीक्षेचे जे सगळे जे विद्यार्थी आहेत ते मुळातच त्यांच्या मनात खूप अँझायटी कायमच असते. एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की मी कोरोना सुरू होताच गावाकडे गेलो. मी शहरातून गावाकडे गेलो, शहरात शिकायला होतो आणि गावाकडे गेल्यानंतर आता माझ्या असं लक्षात येतं की माझी फारच चिडचिड व्हायला लागली. कारण नसतानाही आई वडिलांशी, भावा बहिणीशी उगाचच भांडत बसतो. आणि माझ्या असंही लक्षात आलं की मी शहरात असताना असं काही होत नव्हतं. एकटा राहत होता तो शहरात असताना. आई वडील मध्ये ऐकून घ्यायला. आता मी काय करू? या मुलाला, या विद्यार्थ्याला मी असं सांगेन की तुझं जे स्पर्धा परीक्षेचं ध्येय आहे ते ध्येय मगाशी आपण बघितलं ते अर्थपूर्ण समाधानाकडे वळव. म्हणजेच मला IAS व्हायचंय किंवा IPS व्हायचंय, ते लाल दिव्याच्या गाडीसाठी नाही, म्हणजे ती मिळेलच, फक्त अधिकारासाठी आणि सत्तेसाठी नाही. तर मला माझ्या स्वतःच्या विकासासाठी आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठी कसा करता येईल असा जर या विद्यार्थ्याने विचार केला, आणि सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा विचार केला की एका बाजूला अर्थपूर्ण ध्येय माझी परीक्षा हे होऊ शकतं का, तो माझ्या करिअरकडे जाण्याचा फक्त एक टप्पा आहे. खरं म्हणजे माझी करिअर खूप मोठी पुढे आहे. आणि जर एवढी सगळी डिस्ट्रॅक्शन्स त्याच्या आजूबाजूला असतील, तो म्हणतोय त्याप्रमाणे, तर ही त्याच्यासाठी कसोटीची वेळ आहे की खरंच जर त्याची त्याच्या उद्दिष्टावरती अढळ श्रद्धा असेल तर त्यानं या सगळ्यांच्या सोबत राहून काम करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी जेव्हा आदर्श वातावरणाची जरुरी आहेच असं आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला खरंच अभ्यास करायचा आहे की नाही हे पहिल्यांदा मनाने स्वतःला विचारावं. कारण नाही असं असतं. कारण अभ्यासासाठीचं आदर्श वातावरण कोणाला मिळालं होतं आणि तरी लोकांनी अभ्यास केलाच ना. त्यामुळे मला असं म्हणायचंय, लोकांनी स्वतःच्या वृत्ती दोषाचं बिल कोरोनावरती फाडू नये. हे आपल्या वृत्तीमधले दोष आहेत, आपल्या व्यक्तिमत्वामधले दोष आहेत. म्हणजे माणसांची भांडणं, आता माझ्याकडे लोक विचारतात या अशा व्यासपीठांवरती की भांडायला आम्ही खूप लागलो, मग आता आम्ही काय करू. म्हटलं हे कोरोनावरती बिल नाही फाडायचं, आपलं ह्याच्या आधीच जमत नव्हतं आणि आता फक्त एकत्र राहायला लागल्यामुळे ते भांड्याला भांड जास्त लागले हे मान्य करायचं, आणि मग काय जो त्याच्यासाठी सल्ला घ्यायचा तो सल्ला आपण घेतला पाहिजे. तेव्हा आपल्याला काय होतं, अडचण निर्माण झाली की तिचा आपण खुंटीसारखा वापर करतो. ही जी सामाजिक मानसिकता आहे ही मानसिकता बरोबर नाहीये. मला असं वाटतं कारण डॉक्टर आपल्या व्यवस्थेमध्ये आहे का, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आहे का, की आपल्याला आपल्या कृत्याची जबाबदारी घ्यायची सवयच नाहीये.
अमुक झालं त्याच्यामुळे, तमुक झालं हो याच्यामुळे. आपण हो, हे मान्य करत नाही की आपल्यामुळेच होतंय जे काय होतंय. अगदी खरंय. आणि हा संपूर्ण मानवी स्वभावाचाच भाग आहे की आपण बिल फाडायला कोणीतरी बघतो. बरोबर. आणि बिल फाडायला एकतर यार मला हे जमणारच नाही, मी हा अशाच आहे असं म्हणणार, म्हणजे सेल्फ लेबलिंग. किंवा मग दुसरे लेबलिंग करायला भरपूर असतात आपल्या आजूबाजूला. म्हणजे अनेक जण असे असतात की माझ्या आई बाबांनी मला त्यावेळी योग्य शाळेमध्ये घातलं नाही ना, म्हणून माझी अधोगती झाली, असं वयाच्या 45व्या वर्षी म्हणतात. तर हे दुसऱ्यांवरती आपण बिल फाडतो. किंवा तिसरं आपण बिल फाडतो ते नशिबावर, की ग्रह तारे वगैरे सगळी जी मंडळी होती तीच माझ्या बाजूने नव्हती, तर मी काय करणार. तर हे बिल फाडणं जी ही वैश्विक प्रवृत्ती आहे बरं का, फक्त एकाच गोष्टीची नाही, कमी जास्त प्रमाणात ती आपल्याला दिसते. पण बिल फाडण्याची प्रवृत्ती कमी करायची असेल तर काय लागतं. तर पहिली गोष्ट लागते की मी जे ध्येय घेतलेलं आहे ते फक्त म्हणजे या बाबतीत आपण या प्रश्नाच्या संदर्भात ते करिअरचं ध्येय घेऊ, ते फक्त त्या विलासी समाधानासाठी नाहीये, तर ते अर्थपूर्ण समाधानासाठी. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या येणार आहेत, आणि आय विल स्टँड इट, म्हणजे पुन्हा सह्य भावना, म्हणजे पुन्हा तितिक्षा. आणि मला सगळ्या गोष्टी अशा छान मिळायला पाहिजेत ताटावरती. हा, अशी का बरं मी भूमिका घ्यावी. म्हणजे मी पहिल्यांदाच असं म्हणावं की मला जर कुठली गोष्ट ताटावरती मिळत गेली तर काहीतरी गडबड आहे बरं का. तपासून बघायला पाहिजे अडचण कशी नाही आली मला अजून. तर अडचण येणं या गोष्टीचा बागुलबुवा करता कामा नये. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अडचणीकडे वास्तववादी दृष्टिकोनाने जरूर पाहावं. अडचण जेव्हा येईल तेव्हा मदत जरूर मागावी. एका आपल्या स्वतःच्याने होत नसेल तर दुसऱ्यांचं सहकार्य घ्यावं, पण त्याचा बागुलबुवा न करणं हे चांगलं राहील. डॉक्टर, एक चांगला चांगला प्रश्न म्हणजे 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये असे आहेत की एक तर ती युटोपिया ही कन्सेप्ट ही कायमस्वरूपी आहे का, मानवासाठी ती तशीच असते का, हा एक मुद्दा. एका मुलीने विचारले, माझे बाबा कामावर जातात, ते तिथे जातात वरळी कोळीवाड्यात, त्याच्या बाजूला तो आजार खूप आहे, त्यामुळे त्यांना खूप टेन्शन येतं, त्याच्यामुळे आम्हाला खूप टेन्शन येतं. आणि तिसऱ्या एका महिलेचा प्रश्न असा दिसतो की घरात स्पेशल मूल असताना कसं डील करायचं. हो, दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. काय बघा, ज्या वेळेला आपल्या घरातलं कोणी माणूस कामासाठी जाते, म्हणजे इतके सगळे इमर्जन्सी मध्ये काम करणारे लोक आहेत आता, त्यांच्या घरच्यांना स्पेशल अँझायटी वाटणं हे अगदी समजण्यासारखं आहे. पण लक्षात घेऊया की याच कुटुंबांनी स्वतःची मानसिकता जास्त दृढ करण्याची जास्त जरूर आहे. म्हणजे कशी, की या मुलीनं या वडिलांना निदान ते जेव्हा जात असतील त्यावेळेला कामावरती हसून निरोप द्यायला पाहिजे. अगदी लपवावी मनातली भीती पण त्यांना हसून निरोप द्यावा. म्हणजे त्यांच्यापर्यंत आपली अँझायटी नाही पोहोचली पाहिजे, त्यांच्यापर्यंत कृतज्ञताच पोहोचली पाहिजे. त्या वडिलांना त्यांनी, म्हणजे ते वडील काळजी घेतच असतील, पण ते जे काळजी घेतायत ती, तुम्ही ही जी काळजी घेताय ती छान आहे हे सांगायला लागतं, फीडबॅक द्यायला लागतो आपल्या चांगल्या वागण्याचा. एकमेकांच्या काळजीचा सुद्धा फीडबॅक द्यायला लागतो कुटुंबांच्या मध्ये. म्हणजे हे पोलीस असतील, आरोग्य खात्यातले कर्मचारी असतील, प्रशासनामधले लोक असतील, या सगळ्यांच्या कुटुंबांची एक वेगळी जबाबदारी आहे असं मी मानतो. की त्यामध्ये त्यांनी सर्वांनी, मगाशी आपण म्हणालो ती रोगप्रतिकार शक्ती कुटुंबाची वाढवण्याचा प्रयत्न, त्या सह्यवरती राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या माणसाकडे कुठल्या भावना पोचवायच्या आणि कुठल्या नाही पोचवायच्या याच्यामध्ये एक विवेक त्यांनी ठेवला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे वास्तवाला धरूनची जी सगळी काळजी घ्यायची आहे ती काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे. हा जो भाग आहे हा जर त्यांनी तिथं कव्हर केला तर, आणि तो कव्हर करायला लागणारच आहे आपल्याला, त्याला काय म्हणजे त्याला काही दुसरा पर्याय आहे असं मला दिसत नाहीये. पण इथं जर मंडळी खूप मोठी त्या आदिम भावनांकडे गेली ना, तर मध्यंतरी हे प्रकार घडले बघा, की ज्या वेळेला आरोग्य क्षेत्रात काम करणारा कुणीतरी आहे तर मग त्याला घरीच घेतलं नाही का, कारण पुन्हा आपण त्या रिॲक्शन कडे गेलो, रिस्पॉन्स कडे नाही. बरोबर आहे. म्हणजे त्या माणसानं 12 तास बाहेर समाजासाठी काम करायचं आणि घरी आल्यावरती त्याला योग्य त्या भावना त्याला मिळणार नाही. तर त्यामुळे आपल्याला तिथे बघायला पाहिजे की तिथे मला रिॲक्शन जरी आली तरी मला तिथे रिस्पॉन्स कडे न्यायला पाहिजे. इथं काय गंमत होते माहितीये का, असं काम करणाऱ्या माणसांना, म्हणजे समाजासाठी आज जे काम करतायत त्यांना सुद्धा कोरोना व्हायची शक्यता आहे, झाला पण आहे काही जणांना. पण याचा अर्थ असा आहे का की त्या सगळ्यांनी काम करणं बंद केलंय? नाही केलेलं.
म्हणजे ते लोक तिथे तरीही सह्य भावनेवरती राहत आहेत. आपल्याच पेपरामध्ये तुम्ही जे बाहेर पडता आहेत त्यांचे तुम्ही मुलाखती देत आहात आणि तुम्ही त्याच्यामध्ये हेच सांगतात की ह्याच्यातून बाहेर पडता येतं. म्हणजे हा एक आपल्यासाठी दिलासा आहे. आणि जर आपण आपली रोगप्रतिकार शक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्टीनं ठीक ठेवली तर जरी समजा कोणाला आजार झाला तरी सुद्धा तो कमी तीव्रतेचा होईल. हे तर आता वैज्ञानिक सत्य आपण पाहिलंच मगाशी. तो जो मुद्दा होता स्पेशल चाइल्ड असेल तर बहुतेक स्पेशल चाइल्ड वरती मी बोलतो. आता स्पेशल चाइल्ड खूप प्रकारची असतात. म्हणजे फिजिकली डिसेबल्ड आहेत, ऑटिस्टिक स्वमग्नता असलेली आहेत, त्यानंतर बुद्धी ज्यांच्या बुद्धीचा प्रश्न इंटलेक्च्युअली कॉम्प्रोमाइज्ड आहेत, खूप तऱ्हेचे आहेत. आणि त्या पालकांच्या बाबतीमध्ये खूप मोठं आव्हान त्यांना आहे. आता ते आव्हान पाळताना माझे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत. पहिलं ऑब्झर्वेशन असं आहे, जे शहरी भागातली आहेत माझी दोन्ही ऑब्झर्वेशन्स. कारण ग्रामीण भागामध्ये याला खूप जास्त आव्हानात्मक परिस्थिती आहे शहरी भागापेक्षा. पण शहरी भागातली 2 ऑब्झर्वेशन्स अशी आहेत की बहुतेक सगळ्या आया, खास करून आया आणि काही वडील सुद्धा, हे या मुलांच्या बाबतीतले जे असतात ना त्यांच्यामध्ये इनोव्हेशन हे खूप जास्त असतं. म्हणजे ते ना कल्पक असतात. ते ना तुम्हाला आणि आम्हाला ज्या सुचणार नाहीत ना त्या गमती आणि शक्कल आणि आयडियाज ते लोक काढतात. त्यामुळे ते ह्या लोकांच्या मध्ये बरं असतं. काय असतं माहितीये, जेव्हा स्पेशल चाइल्ड येतं ना तेव्हा कोपिंग स्किल्स सुद्धा वाढतात. आणि ज्यांची चांगली कोपिंग स्किल्स असतात त्यांच्याकडे स्पेशल चाइल्ड होतं हे सुद्धा मी बघून ठेवलंय. सो त्यामुळे ह्यांचे कोपिंग स्किल्स चांगले असतात. दुसरी गोष्ट शहरांमध्ये चांगली झाली आहे आणि जर नसेल कोणी तर त्यांनी त्याचा भाग व्हावं. स्पेशल मुलांच्या पालकांच्या संघटना आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, सपोर्ट ग्रुप्स आहेत. आपल्या आयपीएच संस्थेमध्येच पुण्याला ठाण्याला दोन्ही ठिकाणी सपोर्ट ग्रुप आहे. सपोर्ट ग्रुप हा तयार करणं ही या काळामधली खूप महत्वाची गरज आहे. आणि तो सपोर्ट ग्रुप आता आपण व्हर्च्युअली तयार करू शकतो, आपण व्हॉट्सअपवर तयार करू शकतो. त्यामुळे जिथे सपोर्ट ग्रुप्स आहेत ना तिथे हे पालक एकमेकांना खूप चांगला दिलासा देत आहेत. म्हणून या निमित्तानं मला असं सांगावंसं वाटतं की खास करून छोट्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये जिथे पुनर्वसनाच्या सोयी नाहीत किंवा मर्यादित आहेत, अशा ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल तर आता या पालकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सेरेब्रल पाल्सीचे पालक असतील, स्वमग्नतेचे पालक असतील, तर ह्या सगळ्या मंडळींनी, आणि आता व्हर्च्युअली तुम्हाला सपोर्ट ग्रुप करता येईल. काय असतं माहितीये, पालकांच्या कडचं इनोव्हेशन जेवढं असतं ना ते आमच्या तज्ञांकडे अजिबात नसतं. म्हणजे मी तर सलाम करतो या सगळ्या आयांना की त्या इतकं मस्त काहीतरी आयडिया काढतात आणि त्याला गुंतवतात त्या मुलाला. पण हे जर सगळं त्यांचं सामुदायिक शहाणपण एकत्र येऊ शकलं या निमित्ताने, एकमेकांना माहिती होऊ शकेल, तर सपोर्ट ग्रुप्स हा क्रायसिस मधला खूप महत्वाचा भाग आहे. आणि तो या निमित्ताने जर वाढला ना तर पुढे तो टिकेल आणि त्याचा फायदा आरोग्य चळवळीला होईल. एक फिजिओथेरपिस्ट दिसतात सुमेध वैद्य, त्यांचा प्रश्न असा आलाय की फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि मेंटल आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी हे तुम्ही कसं जोडता आणि त्याचा काही संबंध असेल? सांगतो ना. फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना आपल्या मनामध्ये विचार आणि भावना कुठल्या येतात हे फार महत्वाचं आहे. त्यावरती तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटीचा लाभ किती आणि कसा होणार हे अवलंबून आहे. म्हणजे आता अलीकडे लोक मॉर्निंग वॉकला निघत नाहीत कारण त्यांना उठाबशा काढाव्या लागतील म्हणून. पण मॉर्निंग वॉक सारखी समजा फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे तर मी असं बघितलंय काही लोक ना असे क्लिनिकल वॉक घेतात. क्लिनिकल वॉक म्हणजे काय की डॉक्टरांनी सांगितलंय 2.7 किलोमीटर चालायचं आणि तो हातामध्ये आपल्या मनगटी भाग असतो तर तो आपल्याला सांगतो की 2.7 किलोमीटर झालेत, परत फिरायचं. आता ही जी मंडळी असतात ती क्लिनिकल वॉक करतात. म्हणजे ते काय करतात, त्यावेळेला त्यांचं मन त्यांच्या शरीराबरोबर नसतं, त्यांच्या विचार भावना ते करत असतात त्या कृती बरोबर नसतं. बरं, हा अनुभव तुम्हाला आणि मला नेहमीच आहे. आपण सगळेजण इयत्ता 1ली पासून 10वी 11वी पर्यंत जेव्हा शारीरिक शिक्षण करायचो ना, कवायत करायचो बघा, तर त्यावेळेला तो नाही का 3-2 प्रकार बदल असं व्हायचं. एकदा तरी आपलं मन शरीराबरोबर होतं का? म्हणजे आपापल्या वयाप्रमाणे आपलं मन दुसरीकडेच भरकटत होतं आणि तिकडे शारीरिक शिक्षणाचे व्यायाम प्रकार चालायचे.
तर असं जर झालं तर फायदा मर्यादित होतो, मग फायदा कधी जास्त होतो तर ज्या वेळेला मी व्यायाम करत असताना, फिजिकल ऍक्टिव्हिटी करत असताना त्याला अनुरूप असे विचार मनामध्ये आणतो. हे विचार कुठले? तर माझी शारीरिक ऍक्टिव्हिटी म्हणजे माझ्या शरीराशी बोलण्याची भाषा आहे. मी माझ्या शरीराशी बोलतोय, माझी शारीरिक जाण जागृत होते. हे करत असताना मला जो वेलनेसचा फिलिंग येतोय, मी काही जो व्यायाम प्रकार करत असेल त्या सगळ्यातून, हे मी त्या वेळेला एन्जॉय करतोय. हे मी करत असताना त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय. फक्त 1, 2, 3, 4, 20चा सेट केला, 15चा सेट केला, 10चा सेट केला, असं आकड्यांवरती नंबर नाही देत आहे. हे जर मी केलं तर माझ्या अनुरूप भावना त्यामध्ये आल्या तर येणारं जे वर्तन असतं त्याला शास्त्रातला शब्द आहे द बिहेवियर बिकम्स एलिगंट, डौलदार, मराठीतला शब्द आहे डौलदार. त्यामुळे मग डौल जो येतो वर्तनाला, तो जेव्हा शरीर आणि विचार भावना एकताल होतात तेव्हा जो येतो तोच डौल असतो. म्हणून मग आपण या शारीरिक, त्यांना आपण असं ते फिजिओथेरपिस्ट आहे, त्यामुळे फिजिओथेरपिस्टना आणि आपण सगळ्यांनाच शारीरिक हालचालींच्या बरोबर भावना निर्माण करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपण त्या त्या वेळेला कुठल्या भावना आणायच्या ह्याच्यावरती आपल्याला कदाचित जाणीवपूर्वक काम करावं लागेल बरं का. म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम करूनही फायदा होईल, तो होणार नाही असं नाही, पण त्याची क्वालिटी आपल्याला वाढवता येईल जर आपण मनाचा अनुरूप वापर त्यावेळेला करून घेतला तर. बरोबर. एक डॉक्टर सातत्यानं खूप वाचक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात, पण त्यात एक कॉमन थ्रेड असतं की वृद्धांच्या मनात याबद्दल अतिशय जास्त काळजी दिसून येते. अनेकांच्या घरात असं आहे की मी इन्व्हेस्टमेंट केली, त्याची आता बाजारात भाव कमी झाले, तिथपासून ते त्यांचे निगेटिव्ह विचार सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं घरात व्यक्त होतात, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. आता वृद्धांसाठी म्हणून वेगळी काही व्यवस्था असणं शक्य नाही. शक्य नाही. आपल्याला काय करावं लागेल बघा, वृद्ध असू दे, मध्यमवयीन असू दे, आदिम भावना आणि चिंता सर्वांना येणार, बरोबर आहे. काही वृद्ध असतील त्यांच्यामध्ये ते जास्त येईल, त्यांनी ज्या पद्धतीच्या जीवनातून ते गेले असतील, त्यांची स्वतःची मानसिक आणि भावनिक सिक्युरिटी कदाचित पैशांबरोबर सुद्धा जोडलेली असू शकते. तर आपण या सगळ्याच्याकडे कसं पाहायला पाहिजे, तर आपण या सगळ्याच्याकडे खूप आस्थापूर्वक पाहायला पाहिजे. म्हणजे ना कुठे जाणार नाहीत तुमचे पैसे, आणि आता तुमचे असे किती वर्ष राहिली आहेत वगैरे असं म्हणायची काय आपल्याला गरज नाही. तर ना या सगळ्या वृद्ध लोकांना सगळ्यात जास्त गरज कसली असते तर ऐकून घेण्याची असते, योग्य पद्धतीने ऐकून घेण्याची असते. हे घरातल्या सगळ्या केअर गिव्हर्सनी कृपया लक्षात ठेवा. सगळे केअर गिव्हर्स आहेत ना, ते काय करतात, ते डायरेक्ट यांना ज्ञान शिकवायला लागतात. मग हे लगेच म्हणतात आम्ही तुमच्यापेक्षा जास्त जग बघितलंय, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्ती ज्ञान आहे, आणि ते झालं सुरू, झटापट चालू होती तिकडे. म्हणून जे कमी वयाचे केअर गिव्हर्स आहेत ना, त्यांनी पहिलं काय करावं तर अगदी नीट ऐकून घ्या या सगळ्या लोकांना. बरं, नीट ऐकणं म्हणजे काय माहितीये की माझी चर्या, त्यावरचे भाव हे सगळे त्याप्रमाणे बदलले पाहिजेत. ते बदलत असताना मी त्याला आमच्या शास्त्रात म्हणतात पॅराफ्रेझिंग. पण म्हणजे काय की समजा ते गृहस्थ आहेत ना, माझे वडील आहेत समजा, आणि ते वडील मला सांगतात अरे आता काय होणार आहे ह्याच्यानंतर माहित नाही, इकडे केलेली इन्व्हेस्टमेंट तिकडे केलेली इन्व्हेस्टमेंट सगळ्याची वाट लागणार आहे, असं समजा ते बोलताय. तर मी चांगलं ऐकणं म्हणजे काय, तर मी ऐकत असताना बाबांना असं सांगायला पाहिजे, बाबा सकाळपासून ना तुमच्या मनात आर्थिक विवंचना आली तर काय होईल याचे विचार खूप जास्त प्रमाणात येताना दिसतायत हो, एवढंच म्हणा. असं म्हटल्यावरती ते बाबा म्हणतात हो रे, तुला कळलं माझ्या डोक्यात काय येते. आणि तिकडे त्या बापाचं टेन्शन अर्ध कमी होतं की समोरच्या मुलाला माझी समस्या कळली आहे. तिथे त्यांना व्याजदर सांगायची ही वेळ नाही की कुठे एवढे तर व्याजदर आहे, हे तर हे होणार नाही, हे तर आपण लांब टक्क्याची. माझा एक मित्र डॉक्टर, माझा एक मित्र त्याच्या बायकोला त्यांनी असं काय म्हणतात त्याला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सारखा सल्ला देऊन ठेवला होता, अर्ध बोल. नाही नाही नाही, अर्ध बोलल्याने सिनियर सिटीजन मध्ये जास्त प्रॉब्लेम येतात. पुढचं बोलायची काही गरज नाही, सांगितलं. पण ना माझा मुद्दा काय होता, ऐकून घेणे. बरं, ऐकून घेतल्यानंतर
जे काही आत्ताचे पर्याय काढायचे आहेत त्या पर्यायामध्ये ज्येष्ठ लोकांना इन्क्लूड करा, त्यांना शिकवू नका, इन्क्लूड करा त्यांना, की बरं मग या परिस्थितीमध्ये ना बाबा तुम्हाला काय वाटतं आपण काय करावं, ते अजून थोडे बोलतील, अजून थोडे व्यक्त होतील, आणि मग कदाचित 2-3 सल्ले जे काय निघतील की असं करूया असं करूया, हो असं करूया, हा परिस्थिती नॉर्मलला आली की आपण लगेच असं करूया असं म्हणा. काय असतं ना, सगळ्यांना ना आत्ता इमिजिएटली सोल्युशन नको असतं, बरं. पण मला सोल्युशन जेव्हा काढायची वेळ येईल तेव्हा बरोबर कोणीतरी हवं अशी भावना असते. बरोबर. हा, त्यामुळे ती आपण जरी ऍड्रेस केली आता आणि प्रत्यक्ष सोल्युशन नाही दिलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि हे त्यामुळे हे मुलांच्या बाबतीत, ज्येष्ठ हां, जनांच्या बाबतीत हे सगळ्याच महत्वाची. वयोगटात लागू आहे. एक साताऱ्याचे दीपक कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी चांगला प्रश्न विचारला आहे. ते खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यांचं म्हणणं असं की एक महिनाभर आपण राहिलो, कधीतरी आता बाहेर पडणार. लोक घाबरलेले असले तरी काहीतरी लोक काम शोधणार, काम करायला लागणार. ते तात्पुरतं गांगरलेपण आज कोणाला आलं असलं तरी त्याला सकारात्मकरित्या विवेकाने सामोरं कसं जायचं, पूर्वीचीच उद्यमिता कायम ठेवून मध्ये काहीच घडलं नाही असं समजून नव्या उमेदीनं कामावर जाण्यासाठी आज काय काळजी घ्यायची, आज उत्साह टिकला तरच तो पुढे संक्रमित होईल. तर हे संक्रमण सुखकर होण्यासाठी मनाने कोणती धारणा स्वीकारायला हवी. छान. ह्याच्यातलं मी त्यांचं एक शब्द घेईन, काहीच घडलं नाही असं म्हणून नाही जायचंय पुढे, कारण जे घडलं आहे त्याचा अपरिहार्यपणे आपल्या मनावर परिणाम होणार आहे. योग्य धडे घेऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणजे मी आत्ताच एक असा लेख लिहिला की कोरोना भारतीचे धडे, म्हणजे आपल्याकडे जशी कुमार भारती असते तसे कोरोना भारतीचे धडे काय. तर कोरोना भारती आपल्याला नेमके धडे काय काय शिकवते. ती धडे शिकवते की कसोटीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला उत्पादकता राखून ठेवायला लागणार आहे आणि पुढे तर ती मोठ्या प्रमाणात वापरावी लागणार आहे पुढच्या येणाऱ्या वर्षभरामध्ये, 1.5 वर्षामध्ये, माहित नाही किती काळ. दुसरा धडा काय आहे की आपल्या कुटुंबातलं कोणतंही नातं परिपूर्ण नाही, सगळी नाती अपूर्ण आहेत, पण याचा अर्थ नात्यांना प्रभावी करण्यासाठीचे प्रयत्न करायला नको असा नाही. तिसरी गोष्ट काय, माझ्या रोगप्रतिकार शक्तीला मिळालेलं हे आव्हान आहे, पण याचा फायदा घेऊन मी माझी रोगप्रतिकार शक्ती शरीर मनामधलं मधली एकतानता मिळवण्याचा प्रयत्न करेन. आता हे जे आपण 1 2 3 4 म्हणतोय ना, हे कोरोना भारतीचे धडे आहेत. हे धडे घेऊन आपण भविष्यात गेलं पाहिजे. म्हणून आपल्याला हे धडे घेऊन भविष्यात जाणं ही गोष्ट फार महत्वाची असणार आहे. आणि म्हणून जेव्हा नवी सुरुवात करायची असेल, त्या नव्या सुरुवातीमध्ये म्हणजे पास्ट मध्ये, भूतकाळात आपल्याला रुतून नाही राहायचं, पण काय काय शिकवलं या व्हायरसच्या निमित्ताने, आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल, समाजाबद्दल काय शिकलो, ते शिकवणूक घेऊन आपल्याला पुढे जायचंय ही गोष्ट नक्की आहे. त्यामुळे तसं जर आपण केलं तर त्याच्यातच विवेक आहे. विवेक कुठला आहे त्यातला, तर योग्य गोष्टी बरोबर पुढे घेऊन जाणं. म्हणजे त्यामध्ये आलेले जे कटू अनुभव सुद्धा असतील ना, आपल्या सगळ्यांचे कटू अनुभव आहेत, सगळ्यांना काय फार छानच अनुभव आले असतील नाही, कटू अनुभवातनं सुद्धा शिकायचं, पण पूर्वग्रह न बाळगता पुढे जायचं, हे आपल्याला करावं लागणार. योग्य गोष्टी शिकून जर आपण पुढे गेलो तर या गोष्टींच्या मधून आपल्याला उद्या काहीतरी नवी वाट काढता येईल. उद्याची आव्हानं ही तेवढीच खडतर असणार आहेत. भले त्यांना उद्या लस आली, कोरोना अगदी फ्लू सारखा झाला, म्हणजे त्या इन्फ्लुएन्झाच्या लसीचं मी मगाशी उदाहरण दिलं, काही काळानंतर असं पण होईल, अच्छा कोरोना झालाय हो, जरा 4 दिवसाचं सर्टिफिकेट द्या असं म्हणून डॉक्टरांच्याकडे येऊन मंडळी जीपी कडनं सर्टिफिकेट घेऊन जातील, असं होण्याची खूप शक्यता आहे. आणि कोरोनाचा 8वा विषाणू नंतर येईलच, म्हणजे येईलच, आणि एंडेमिक होईल, तो हर्ड इम्युनिटी येईल, काहीतरी होईल. मुद्दा आपला काय आहे, याच्या निमित्ताने आपण समाज म्हणून, कुटुंब म्हणून, व्यक्ती म्हणून शिकण्याच्या साठी आपले अँटीना हे तयार ठेवले पाहिजे. आणि योग्य शिकण्याच्या गोष्टी कशातून जातात, योग्य शिकण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या या चॅनल मधून जातात. आपलं जे आपण मगाशी म्हणालो ना, आदिम भावना, प्रगत भावना आणि उन्नत भावना, हे जे आपण म्हणालात डॉक्टर, गोंधळ होऊ शकेल. तुम्ही चॅनल मधून जातात असं म्हणालात, गोंधळ होऊ शकेल. नाही, चॅनल म्हणजे मला भावनांचा चॅनल म्हणून मी लगेच आलो बघा. आदिम भावना, प्रगत भावना, उन्नत भावना, ह्या तिघांच्या मधलं सूत्र काय आहे,
तर या ज्या उन्नत भावना आहेत ना, प्रगत भावना आहेत ना, त्या काय सांगतात? कोऑपरेशन, सहकार्य. जे कॉर्टेक्स आपल्याला काय सांगतं? कोऑपरेशन. पण निओ कॉर्टेक्स आपल्याला काय सांगतं माहितीये? कोलॅबोरेशन. आता कोऑपरेशन आणि कोलॅबोरेशन हे दोन्ही आपण भावना आणि मेंदूच्या पातळीवरती समजून घेऊया. या संकल्पना काय? कोलॅबोरेशन आणि म्हणजे त्याला मी सामंजस्य असा आता शब्द दिलाय, आणि सहकार्य आणि सामंजस्य याच्यातला फरक काय? ती पंचतंत्रामधली गोष्ट आहे बघा, पक्ष्यांची, की खूप सारे पक्षी जाळीमध्ये अडकलेले असतात. तो एक एकटा उडायला बघतो, त्याला कळत नाही. मग ते विचार करतात सगळे पक्षी आणि म्हणतात आपण सगळेजण एकदम उडूया, आणि मग ते जाळं घेऊन उडतात. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. ही जी गोष्ट आहे ना, ह्याच्यामध्ये सहकार्य. का बरं? कारण ती गरज होती त्यावेळेची. आणि म्हणून तुम्हाला ते सहकार्य करणं भाग होतं, नाही तर तुम्ही वाचलाच नसता. ओके. आता हे सगळे पक्षी आकाशामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच असं एक उत्कृष्ट डिझाईन तयार केलेलं आहे, आणि ते आकाशामध्ये मुक्त असताना सुद्धा आपलं डिझाईन ठेवत त्याप्रमाणे आकाशामध्ये उडतायत. दॅट इज कोलॅबोरेशन. आता त्यांना परिस्थितीने सांगितलं नाहीये की तुम्ही एकत्र राहायलाच पाहिजे म्हणून. आता ते प्रगतीसाठी, पुढच्या उन्नतीसाठी एकत्र राहण्याचा चॉईस त्यांनी घेतलाय. दॅट इज कोलॅबोरेशन. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना कोऑपरेशन मधून सुरुवात करून कोलॅबोरेशन पर्यंत जायचं आहे. हे आपल्याला हा कसोटीचा काळ आज सांगतोय. स्टार्ट विथ कोऑपरेशन अँड एक्सटेंड इट टू कोलॅबोरेशन. हे आपण करणं ही गरज मला वाटते. एक चांगला प्रश्न मुंबईतून आलेला आहे. त्यांचं म्हणणं असं की या सगळ्याचा परिणाम कौटुंबिक हिंसाचाराशी संदर्भात खूप वाढायला लागलेला आहे. लॉकडाऊनमुळे कपल्स एकत्र अडकलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात भांडणं व्हायला लागली आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण पण वाढायला लागलेलं आहे. तर या सगळ्याला काही मानसोपचाराच्या पातळीवर उत्तर असू शकतं का? हो, नक्की असू शकतं. तुम्ही मगाशी म्हणाला तसं कोरोनावर बिल फाडू नका, हा एक भाग झाला. पहिली गोष्ट, कोरोनावरती बिल फाडू नका. कोऑपरेशन आणि कोलॅबोरेशन हे कपल मध्ये कसं निर्माण करायचं? नाही, त्यासाठी कपलला पहिल्यांदा ना नॉन कोऑपरेशन आहे हे मान्य करावं लागेल. बरोबर. म्हणजे मला काय वाटतं नेहमी, म्हणजे हे हिंसाचाराचे प्रकार वाढलेले आहेत, रिपोर्ट होत आहेत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि तिची नोंद आपण एक समाज म्हणून सुद्धा घ्यायला पाहिजे, व्यक्ती म्हणून पण घ्यायला पाहिजे, मी मेंटल हेल्थ कन्सल्टंट म्हणूनही घ्यायला पाहिजे. पण हे लॉकडाऊन मधून निर्माण झालेल्या समस्या नाही. बरोबर. या समस्या आधीच होत्या, लॉकडाऊन मुळे मात्र त्या चिघळल्या. त्यामुळे चिघळणं हा ट्रिगर आहे, ते समस्येचं मूळ नाहीये. पण मी असं म्हणेन की या निमित्तानं या सगळ्यांना जर जाणीव झाली आहे ना त्या नॉन कोऑपरेशनची किंवा त्याच्यापेक्षाही तीव्र कॉन्फ्लिक्टची, संघर्षाची, तर मग त्या संघर्षाच्या वरती एकतर तुम्ही शास्त्रशुद्ध मदत घेऊ शकता. एक मुद्दा. शास्त्रशुद्ध मदतीच्याही मर्यादा आहेत हे मला माहिती आहे. पण शास्त्रशुद्ध मदत घेतल्यानंतर त्यानंतर तुमच्याकडे सामाजिक, कायदेशीर हे सगळे पर्याय हिंसाचार न वापरता सुद्धा आहेतच की, हो की नाही? पण पहिल्यांदा तुम्ही शास्त्रीय मदत घेऊन का सुरुवात करा? कारण असं नको व्हायला की आम्हाला तोडायचंच आहे. जोडण्याच्या शक्यता पहिल्यांदा आपण सगळ्या पडताळून पाहूया, आणि मग ते जर नाही जमलं तर त्याचेही कायदेशीर आणि सामाजिक मार्ग आहेतच. तेव्हा या निमित्तानं ना आपल्या कुटुंब संस्थेमधले चिंग्स इन द आर्मर, म्हणजे आपली बराच काळ आपण असे कुटुंब व्यवस्था ग्रेट ग्रेट म्हणतो, ती तशी काही फार ग्रेट नाही राहिलेली, पण त्याच्यामधल्या गोष्टी ज्या आपल्याला कळतायत तो पण आपलाच भाग आहे ना. तो तुमच्या आणि माझ्या जगण्याचा भाग आहे, तो त्या वेदनेचा भाग आहे. तर त्यांना आपण जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करूयाच. पण या निमित्तानं एक गोष्ट होते, आदिम भावनांकडे माणूस जसा जास्त जातो ना तशा त्यातले हिंसक प्रवृत्ती आपण बघितलंच ना मगाशी, फाईट फ्लाईट फ्रीज मध्ये होतो, फाईट खूप वर येतो आणि मग समोरच्या माणसावरचं लेबलिंग खूप जास्त होतं. म्हणून मी असं म्हणेन की या संदर्भामध्ये जे कोणी याच्यामध्ये अडकलेले आहेत ना त्यांनी आत्ता तात्पुरत्या उपायासाठी मदत घ्यावी आणि परिस्थिती निवळल्यावरती निश्चितपणे शास्त्रशुद्ध मदत घेण्याचा प्रयत्न करावा.
एक संतोष कावतकर यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की माझं असं एक निरीक्षण आहे की फेस टू फेस मीटिंग ज्या होतात ऑफिसमध्ये, त्यामुळे टी ब्रेक्स असतात, मित्रांबरोबर सहकाऱ्यांबरोबर चहा कॉफी होते, त्यामुळे ते इमोशनली एकमेकाचं बॉन्डिंग पण तयार होतं. बरोबर. या सगळ्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरच्या मीटिंग मध्ये काहीच होत नाही. त्यामुळे हे मोटिवेटेड आणि एलिव्हेटेड आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं आता या व्हर्च्युअल जगात सुद्धा? छान. अतिशय चांगला प्रश्न आहे. मी वेगवेगळ्या मॅनेजर्स आणि एक्झिक्युटिव्ह बरोबर पण ह्या 10-15 दिवसात जवळजवळ रोज बोलतोय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर. तर माझ्या काय लक्षात आलेली गोष्ट आहे बघा. कोरोनोत्तर काळात, म्हणजे कोरोनोत्तर म्हणजे आत्ताचा हा टप्पा पार झाल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा ऑफिसेस सुरू होतील, तेव्हा सगळ्या मॅनेजमेंटच्या समोर हा प्रश्न आहे आणि त्याचं त्यांना उत्तर शोधावं लागेल की व्हर्च्युअल कुठे वापरायचं, म्हणजे प्रतिरूप संवाद कुठे वापरायचा आणि प्रत्यक्ष संवाद कुठे वापरायचा. काही गोष्टींच्यासाठी प्रतिरूप संवाद हा अतिशय चांगला राहील, पण काही गोष्टींच्यासाठी प्रत्यक्ष संवादाला पर्याय राहणार नाही. पण ह्याचं बॅलन्सिंग आपल्याला करायलाच लागेल ना पुढच्या बाबतीत. आता ज्या वेळेला आपल्याला हे ऑब्झर्वेशन, ह्यांचे अतिशय व्हॅलिड ऑब्झर्वेशन आहे, याच्यातून विचार काय सुरू झाला पाहिजे की पुढे ना मी या दोघांचं माझा बॅलन्स कसा करेन. मला नेमका हाच प्रश्न 4-5 दिवसापूर्वी शिक्षकांच्या एका प्लॅटफॉर्मवरती एका शिक्षकाने विचारला. तो म्हणाला की मी आता संपूर्ण व्हर्च्युअल क्लासरूम प्रतिरूप वर्गामध्ये मी बोलतोय, प्रत्यक्ष वर्गात उभा राहीन तेव्हा काय. तेव्हा मी त्यांना असं म्हणालो की प्रतिरूप वर्गामधून तुम्ही माहिती आणि ज्ञान द्या आणि प्रत्यक्ष जेव्हा मुलाला भेटाल तेव्हा बॉन्डिंग आणि नात्यासाठी प्रत्यक्ष संवाद वापरा. बरोबर. नात्यासाठी प्रत्यक्ष, माहितीसाठी अप्रत्यक्ष, अशा प्रकारे आपल्याला ना त्याचा बॅलन्स करायला लागणार. हा, म्हणजे गरज आता अशी दिसते की मला कोणीतरी समोर एक माणूस पाहिजे ज्याच्याशी मला बोलायचंय आणि तो दिसत सापडत नाही, व्हर्च्युअली बोलून माझं समाधान होत नाही, असा तो सगळा. हो, असू दे ना, पण ह्याच्यातून पुढे काय माहितीये, तात्पुरता डिस्कम्फर्ट मला घेऊन चालला पाहिजे. बरोबर. सी देर कांट बी अ कम्फर्टेबल लाईफ ऑलवेज. फक्त त्या डिस्कम्फर्ट मधून मला भविष्याची दिशा मिळाली पाहिजे की या डिस्कम्फर्ट मधून मी पुढे काय करणार आहे. आताचा डिस्कम्फर्ट मला मानून चालायला पाहिजे. म्हणजे मला जर ती गरज अशी वाटते आहे तर माझं सोशलायझेशन कसं असलं पाहिजे, या बाबतीतले भविष्यातले माझे जे काही माझा व्यवहार असेल त्याला मार्गदर्शक तत्व म्हणून आत्ताचा माझा भाग वापरता येईल. ओके. दुसरी गोष्ट, मला जर इतकं वाटत असेल की त्याला भेटलंच पाहिजे, तर मग आता माझ्याकडे असणारे कोण आहेत, अर्थात माझ्या कुटुंबातले लोक आहेत जे बाकायदा माझ्या बाजूला आहेतच. मग त्यांच्याकडून मला आता जो काही सपोर्ट मिळेल तो आत्तापुरता घेतला पाहिजे. माझे मुद्दे दोन आहेत. पहिली गोष्ट, विदाउट डिस्कम्फर्ट देअर कांट बी क्रायसिस. मग तुम्ही आणि मी असे बसलोच नसतो. तेव्हा डिस्कम्फर्ट मला होणार आहे, किंबहुना मी स्वतःला असं विचारलं पाहिजे, तुला डिस्कम्फर्ट न होण्यासाठी तू कोण असा स्पेशल आहेस. जगातल्या सगळ्यांना डिस्कम्फर्ट आहे, यू हॅव टू स्टँड इट. पुन्हा सह्य भावना. आणि मग त्यासाठी तुला दोन प्रकारचे पर्याय काढायचे आहेत. आत्ताचा तात्पुरता पर्याय, पण जास्त महत्वाचा, परिस्थितीने वेगळं वळण घेतल्यावरती आत्ताचं ज्ञान, आत्ताची शिकवणूक तू कसा वापरणार आहेस. पुढे तुझं कॉर्पोरेट कम्युनिकेशनच कसं बदलणार आहे, तुझं टीम बिल्डिंग वरती त्याचा काय परिणाम होणार आहे, कुठल्या तुझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर तू प्रत्यक्ष संवादाला जास्त महत्व देशील, कुठल्या टीम मेंबर्स बरोबर तू अप्रत्यक्ष संवादाला जास्त महत्व देशील. या माझ्या स्ट्रॅटेजीज आतमध्ये चालू झाल्या पाहिजेत ना, तर माझा मेंदू योग्य दिशेने जाईल आणि उद्या जेव्हा ऑफिसेस चालू होतील तेव्हा माझ्या डोक्यात कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज पक्के होतील, कोणाबरोबर कसं वागायचं. बरोबर बरोबर. डॉक्टर, एक अर्जुन आठले म्हणून यांचा प्रश्न आहे. तो प्रश्न खूप वेगळा आणि महत्वाचा आहे. करोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि त्यांनी असं म्हटलं की ज्यांना ही लागण झाली आहे त्यांना तुम्ही काय मानसिक सल्ला द्याल. त्यांनी त्यांचं मानसिक आरोग्य स्थिर कसं ठेवावं आणि त्यांच्या कुटुंबानं त्याच्याकडे त्यांना कशी सहकार्य करावं, मदत करावी, याबद्दल काही तुम्ही सांगावं अशी त्यांची इच्छा आहे. ह्यांना मी असं म्हणेन, थोडीशी मी ह्याची मांडणी खरं म्हणजे माझ्या रोगप्रतिकार शक्ती आणि आरोग्य याच्या बाबतीमध्ये मी केलीच आहे.
पण मी तरी सुद्धा त्याच्यात थोडं ऍड करतो. ते असं, ज्यांना कोरोना झालेला आहे आणि जे त्याच्यातून बाहेर येत आहेत त्यांना मी असं म्हणेन की तुम्ही एका डिफिकल्टीमधनं, एका अडचणीमधनं निश्चितपणे बाहेर पडताय. तुम्हाला आलेली अडचण आहे, योग्य वेळी तुम्ही उपचार घेतले, त्यामुळे या अडचणीचं म्हणजे डिफिकल्टीचं रूपांतर डिझॅस्टर म्हणजे आपत्तीमध्ये नाही झालेलं. म्हणून मनामध्ये हे ठरवा की अडचण असतानाच आपण उपाय घेतल्यामुळे ती आपत्ती झालेली नाही. आणि अडचणीला प्रलयापत्ती मानू नका. डोंट कन्व्हर्ट इट इनटू अ कलॅमिटी. म्हणजे अडचण, आपत्ती आणि प्रलयापत्ती या 3 भावनिक पातळ्या आहेत बघा. तर त्यामध्ये अडचण आहे ती वास्तववादी आहे, त्यानंतर डिझास्टर म्हणजे हे पुढे काय होऊ शकतं ते आहे, आणि कलॅमिटी म्हणजे त्याचं टोक आहे. तर ज्यांना झालंय त्यांनी सुद्धा डिफिकल्टी या लेव्हलवरती राहणं आणि योग्य ती मदत घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. अधिक त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीच्या साठी जे आपण मगाशी सांगितलं ते ग्राह्य आहेच, पण मी त्याला आता तिसरा एक मुद्दा जोडतो. कोरोना मधून बाहेर पडणारा प्रत्येक रुग्ण हा एका प्रकारे आता उरलेल्या समाजासाठी रोल मॉडेल सुद्धा आहे. आणि कोरोना मधून बाहेर पडल्यानंतरच्या काळामध्ये त्या व्यक्तीनं रोग प्रतिकार शक्तीचं रोल मॉडेल होण्यावरती भर दिला पाहिजे. अशा तऱ्हेचं रोल मॉडेल जर समाजामध्ये आणि वस्त्यांमध्ये निर्माण झालं. आज काय झालंय, इथे कोरोना सापडला, आम्ही सगळे घाबरतो. उद्या आम्हाला हे म्हणता आलं पाहिजे की अरे यांना कोरोना झाला होता, पण आज 3 ते 4 वर्षानंतर तो माणूस किती जास्त फिट आहे बघा. सो हे उद्याच्या रोगप्रतिकार शक्तीचे रोल मॉडेल असू शकतात, हे त्यांनी स्वतःला का सांगू नये. डॉक्टर, इथे एकच छोटीशी शंका, असं होण्याचा धोका तुम्हाला वाटत नाही का? एकंदर आपल्या समाजाचे भावनिक लंबक या दिशेकडून त्या दिशेकडे जाताना आपण नेहमी बघतो. असं होण्याची शक्यता वाटत नाही का की करोनातनं बाहेर आलेला, चला आता आपल्याला काहीच होणार नाही, या अवस्थेपर्यंत गेलाय, हा एक धोका नाही का? आहे ना. आता हा धोका बघा, हा धोका वैयक्तिकपणे आणि हा धोका सामाजिक पण. सामाजिकच जास्त भीती. म्हणजे हा धोका कसा आहे की आता मी असा बाहेर पडून उत्सव जल्लोष करणार, आता हे संपलं म्हणून पुन्हा दॅट इज अ रिॲक्शन. ती काही प्रमाणात ना तुमची आणि आमची होईल, पण आपण त्याच्याकडे लक्ष ठेवू. आपल्याला माहिती आहे की अशी रिॲक्शन होऊ शकते, बरोबर. आणि मग आपल्याला रिस्पॉन्सकडे फायनली यायचंय, हे आपण डोक्यात ठेवू. त्यामुळे म्हणजे असं होऊ शकेल, हे लंबकीय विचार जो आपला आहे ना, हा लंबकीय विचार पुन्हा माणसाचाच विचार आहे की तो एका बाजूने इट टेरिबलायझेस द सिच्युएशन. टेरिबलायझेस म्हणजे त्याला मराठीतला शब्द आहे महाभयंकरीकरण, आणि दुसऱ्या बाजूला इट ट्रिव्हियलायझेस द सिच्युएशन. ट्रिव्हियलायझेशन त्याला शब्द आहे क्षुल्लकीकरण. तेव्हा एका बाजूला लंबकीय विचाराचे 2 टोकं कुठली आहेत? एका बाजूला महाभयंकरीकरण, दुसऱ्या बाजूला क्षुल्लकीकरण. या दोघांच्या मध्ये रिस्पॉन्स आहे, या दोघांच्या मध्ये प्रतिसाद आहे. म्हणून मग आपण हे दोन्ही जरी आले आपल्यात, तरी त्यांना वर्तनामध्ये कमीत कमी आणून आणि वर्तनामध्ये आपण प्रतिसादाला आणण्याचा प्रयत्न करू. वर्तनामध्ये विचार आणि भावनांच्या पातळीवरती लंबक झाला तरी चालेल, ओके, कारण आपण माणसं आहोत. त्यामुळे विचार आणि भावनांच्या पातळीवरती हा लंबक होणार नाही असं म्हणण्यात काही पॉईंट नाही. आपल्याला त्या विचारांना थांबवायचं नाहीये. पुन्हा लक्षात घ्या, हे विचारही माझे आहेत आणि मला त्या दोन्ही रिॲक्शन्सच्या कडून रिस्पॉन्स वरती, प्रतिसादावरती स्वतःला आणायचंय. असं जर मी ठरवलं तर मग माझ्या आरोग्याची, पुन्हा कमिंग बॅक टू तो कोरोनावाला प्रश्न, तो माणूस आता असा विचार करेल की मी आता याच्या पुढे रोल मॉडेल ऑफ हेल्थ होऊ शकतो का? मी एका आरोग्य विषयक आणीबाणीतून आलेलो आहे बाहेर, एका आपत्तीतून बाहेर आलेलो आहे, आता मी रोल मॉडेल होऊ शकतो का? म्हणजे जसा माझा एक अल्कोहोलिक रुग्ण आहे की तो आयर्न मॅन झाला. तो अल्कोहोलिक असताना तो शारीरिक आरोग्याच्या अत्यंत अधोगतीला गेलेला होता. त्याने नंतर हे घेतलं की मला आता आरोग्य दूत व्हायचं, म्हणून तो आयर्न मॅन झाला. असं कोरोना मुक्त लोकांनी जर बघितलं की उद्या माझ्या आजूबाजूला मी रोगप्रतिकार शक्ती संपन्न आहे किंवा होण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असं जर मी केलं तर कदाचित हुरूप मिळेल ना मला त्याच्यातून बाहेर पडल्यावरती सुद्धा. त्यामुळे एक चंद्रशेखर पाथाडे म्हणून आहेत, त्यांना ही शंका आहे की हे सगळं कधीतरी आपण यातून बाहेर पडणार, सगळं जग सुरळीत होणार आणि मग ते साथ सोहळं
हा जो कुबेरांनी कॉइन केलेला शब्द आहे, खूप चांगला आहे. तर ते 7 सोवळं कसं सांभाळणार आपण? ते अवघडच होणार. आपल्याला दुधाच्या पिशवीला हात लावायला लागतो. व्हेजिटेबल भाजीवाल्याकडे जाऊन त्याचा स्पर्श होणार. रस्त्यानं जाताना गर्दीत आपल्याला लोकं स्पर्श करणार. मग हे सगळं आपण कसं सांभाळायचं? असा एका प्रश्नानं त्यांना ग्रासलेलं आहे. बर. थोडस 7 16 या शब्दापेक्षा मी त्याला परस्पर अंतरसीमा असा शब्द वापरतो. हा, कारण तो जरा कमी जजमेंटल आहे. म्हणजे परस्पर अंतरसीमा. सोवळं म्हणलं की जरा अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. सोवळं म्हटलं ना की ओवळं येतं आणि ओवळं बरोबर. म्हटलं की विटाळ येतो. बरोबर. त्याच्यामुळं परस्पर अंतरसीमा. आता परस्पर अंतरसीमा ही आपल्याला आज पाळावी लागते, तेवढ्याच तीव्रतेने उद्या पाळावी लागेल असं नाही. जर आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवली तर, जर आपण शरीर मनाला एकत्रित आणलं तर आजचं सोशल डिस्टन्सिंग हे उद्याला राहील असं नाही. म्हणजे त्याच्यावरचा उपाय काय आहे? त्याच्यावरचा उपाय तुमची आणि माझी इम्युन सिस्टीम वाढवणं हाच त्याच्यावरचा उपाय. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सोशल डिस्टन्सिंग हे नेहमी आपल्या रोगप्रतिकार शक्तीच्या प्रमाणात असणारे हे लक्षात घ्या. आज आपल्याला रोगप्रतिकार शक्ती आपली सामूहिकपणे कमी आहे म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळायला लागतंय. उद्या आम्ही आमची इम्युन सिस्टीम जर चांगल्या पद्धतीने वाढवली तर ते सोशल डिस्टन्सिंग कमी करण्यावरचं उत्तर आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. त्यामुळे उद्या आणि परवा म्हणून आपल्याला काय करावं लागेल? एकदम कदाचित हे होणार नाही, पण आपल्याला योग्य त्या ज्या काळज्या आहेत त्या काही काळ घ्याव्या लागतील. पण ह्याच्यातून पुढचं उत्तर, आणि मग आता त्यांच्याकडून मला काय दिसतंय ते थोडेसे ना अँझायटी वरती सरकलेले दिसत आहेत. म्हणजे ना आता मी तिथे आता मी तिथं हात लावला तर काय होईल, अमुक लावलं तर काय होईल. तर त्यांना पुन्हा आपल्याला हे सांगायला लागेल की बिंधोकपणा कधीच नव्हता. कोरोना नसलेलं जग सुद्धा बिंधोक नव्हतं. फक्त त्यामध्ये एका नवीन धोक्याची भर पडली. तो धोका नवीन आहे म्हणून आपल्या सगळ्यांचे अँटीना जाम वर गेले. पण या निमित्तानं आपण स्वतःला आरोग्यदायक सवयी लावून घेऊ नयेत असं मात्र. म्हणजे त्या हात धुण्याच्या सवयी पासूनच्या सगळ्या ज्या सवयी आहेत, मला असं वाटतं बरं का, हा माझा तुम्ही युटोपिया म्हणा, पण मला असं वाटतं की या निमित्तानं हात धुण्यापासून आपण थोडे सार्वजनिक स्वच्छतेकडे गेलो. जर आपल्या सगळ्या सार्वजनिक इमारतींच्या जिन्यांच्या कोपऱ्यावरती असलेल्या अस्वच्छ नक्षा थुंकण्याच्या थोड्या कमी झाल्या तर हे सगळं आपल्या सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीनं फार चांगली गोष्ट होणार आहे. त्यामुळे आपण वास्तवावरती राहून काय काय करता येईल ते करूया. किती प्रश्न घेऊया डॉक्टरांना? किती वेळ आहे? मला खूप वेळ आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. आमची चर्चा असेल अंक काढायचा असल्यामुळे. हो, तुम्हालाच अंक काढायचा आहे. आपल्याला आता शेवटाकडे यायला लागणार आहे. घेऊया आपण. अनेक प्रश्नांना डॉक्टरांनी खूप सर्वसमावेशक उत्तरं दिल्यामुळे प्रत्येकाच्या स्वतंत्र प्रश्नांची उत्तरं देण्याची गरजच भासली नाही. अनेकांच्या वेगवेगळ्या साध्या महत्वाच्या, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या प्रश्नांना खूप चांगली उत्तरं डॉक्टरांनी दिली. मी डॉक्टरांचे लोकसत्ताच्या वतीनं 2-3च फक्त आपण एक 5-7 मिनिटात घेऊन टाकू. एक प्रश्न असा दिसतोय की भावना आणि रसायन डोक्यामधली याचा काही संबंध असतो का? हा एक अनेकांकडनं तो आलेला आहे. एकाने असं विचारलं की हे सगळं ठीक आहे, मोठ्यानं सांगतो, आपण मुलांना कसं हाताळायचं त्याचं पण जरा काही सांगा. दोन्ही सांगतो. भावना आणि रसायनांच्या संदर्भाबद्दल मी आधी बोललोच की भावनांचा एक भाग काय आहे, तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे, आता मी जे सगळ्यांशी बोलतोय ना, तेव्हा मी घेतलेली बैठक ही कॉग्निटिव्ह सायकोलॉजीची आहे. मी आत्ता कॉग्निटिव्ह सायकोलॉजीच्या बैठकीमधून ही सगळी मांडणी करतोय. हीच मांडणी न्यूरोकेमिस्ट्रीच्या बाजूनं दुसरी करता येईल. हीच मांडणी, मगाशी तो कॉन्शियसनेसचा प्रश्न राहून गेला, पण कॉन्शियसनेस हा सुद्धा क्लिनिकली वेगळा, सायको अनालिटिकली वेगळा आणि स्पिरिच्युअली वेगळा आहे. त्यामुळे आता जी मी मांडणी करतोय ती कॉग्निटिव्ह मांडणी करतोय, म्हणून मी विचार आणि भावना यांच्या मागच्या जीवरसायनांच्या मध्ये गेलेलो नाही. पण मगाशी मी जीवरसायनांचा उल्लेख मात्र जरूर केला, कारण या जीवरसायनांचा आता परिणाम हा या आपल्या इम्युन सिस्टीम वरती होतोय म्हणून. त्यामुळे तो एक भाग त्याचा आहेच आहे. म्हणजे जीवरसायन हा आपल्या भावनांचा एक भाग आहेच आहे.
दुसरा भाग त्याचा होता की मुलांना हे कसं सांगावं. मुलांच्या बाबतीमध्ये काय आहे बघा, मुलांची समज ही सगळ्याच मुलांची समज एकसारखी नसणार. काही मुलं ही विचारी असतात, काही मुलं ही मॅच्युअर असतात भावनिक दृष्टीनं, काही मुलं ही अचपळ असतात. काही मुलांची जी भावनिकता किंवा वैचारिकता ही सरासरीपेक्षा थोडी त्या त्या टप्प्यावरती कमी असते. अशा मुलांना ना आपल्याला वर्तनावरती भर द्यावा लागतो. म्हणजे त्यांची जी ऊर्जा आहे ती वेगवेगळ्या वर्तनांच्या मध्ये आपल्याला कशी त्या ऊर्जेला हे करता येईल, त्याला तोंड देता येईल. आणि ते वर्तन असं पाहिजे की ते अट्रॅक्टिव्ह वर्तन पाहिजे. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये छान वाटलं पाहिजे तर तो बसेल. म्हणजे परवा माझ्या एका मैत्रिणीनं मी फेसबुक वरती बघितलं, तिच्या मुलाला तिनं सूप असतं घरातलं, तर ते सूप असं पालथं केलेलं होतं आणि त्या सुपावरती तो रंगवत होता, त्यातले छोटे 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 चौकोन. आता त्या वेळेला तो मुलगा अतिशय एकाग्रतेने ते काम करतोय. म्हणजे अशा अचपळ मुलांच्याकडे जाण्याचा मार्ग हा वर्तनातून जात असतो. काही जणांचा मार्ग शब्दातून जातो, काही जणांचा वर्तनामधून जातो, काही जणांचा कलांमधून जातो. आपल्या मुलाला नेमकं काय धरून ठेवतं, म्हणजे पकडून ठेवतं, त्याची एकाग्रता काय पकडून ठेवतं, त्याचा इंटरेस्ट काय पकडून ठेवतं, हे आपण पाहायला पाहिजे. म्हणून पालक म्हणून आपल्या मुलाचं आपण सतत निरीक्षण करत राहणं ही गोष्ट फार गरजेची आहे या कालखंडामध्ये. धन्यवाद. डॉक्टर नाडकर्णी, तुम्ही जवळजवळ आपण 1.5 तास बोलतो आहोत या विषयावर. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही हा सगळा विषय अतिशय सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलात. आपली जे ही सगळा संवाद चालू असताना वाचकांकडून ज्या सातत्यानं प्रतिक्रिया येत होत्या त्या सुद्धा खूप आश्वासक होत्या, खूप समाधानकारक अशा होत्या. तुम्ही एवढा वेळ लोकसत्ताच्या या वाचकांसाठी आणि या आरोग्यवान भवच्या वेब संवादासाठी दिलात, त्याबद्दल तुमचे वाचकांच्या वतीनं आणि लोकसत्ताच्या वतीनं मनापासून आभार. सगळ्या वाचकांसाठी 2 सूचना, त्या म्हणजे हा सगळा जो आज वेब संवाद झालेला आहे त्यामध्ये अनेक वाचकांना थेट सहभागी होता आलं नसेल, तर त्यांच्यासाठी येत्या काही दिवसात हा सगळा वेब संवाद YouTubeवर लोकसत्ताच्या वतीनं प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक मोठ्या समूहापर्यंत आपल्याला जाता येणं शक्य आहे. तसंच अजून या वेब संवादामधला पुढचा कार्यक्रम जो आहे त्याचीही सूचना आत्ताच देणं मला अधिक उपयुक्त वाटतं. येत्या 29 तारखेला संध्याकाळी 5 वाजता अतिशय प्रसिद्ध मधुमेही तज्ज्ञ डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी असा एक वेब संवाद आपण करणार आहोत. कारण करोना आणि मधुमेह यांचा एक थेट संबंध आहे असं सातत्यानं सांगितलं जाते. तर त्या संदर्भात त्यांच्याशीही आपल्याला अशाच पद्धतीनं गप्पा मारता येणार आहेत. मी डॉक्टर आनंद नाडकर्णींचे पुन्हा एकदा आभार मानतो, गिरीश कुबेर यांचे आभार मानतो. आपण आता इथे थांबूयात. धन्यवाद. डॉक्टर धन्यवाद. नमस्कार. आता तुम्ही काय सांगाल एका मिनिटामध्ये सगळे आपले जे कोण आहेत त्यांना? आत्ता माझ्या डोक्यात आलेला विचार सांगतो पटकन, की मधुमेहाच्या बाबतीत पुढचं सत्र आपलं असणार आहे. तर मधुमेह हा आजार पण असा आहे की जिथं भावना या ब्लड शुगर वरती खूप मोठा परिणाम घडवून आणतात. आणि ज्या मुलांना लहान वयामध्ये डायबिटीस होतो अशा मुलांच्या सोबत मी अनेक वर्ष काम केलं आणि त्या फॅमिलीज बरोबर मी अनेक वर्ष काम केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की भावनिकता ही डायबेटिक कंट्रोलसाठी सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे इन्शुलिन इंजेक्शन माणूस कसा घेणार, तो इन्शुलिन इंजेक्शन ही शिक्षा म्हणून घेणार का मदत म्हणून घेणार. ते इन्शुलिन इंजेक्शन घेत असताना त्याच्या मनात जर हा विचार आला की ही मला मदत आहे म्हणून मी घेतोय, हे माझं पेट्रोल आहे आणि गाडीमध्ये मी पेट्रोल भरतो आणि शरीरामध्ये मी इन्शुलिन भरतो, अशा मैत्रीच्या भावनेने जर त्याने इन्शुलिन घेतलं तर डायबेटिक कंट्रोल खूप चांगला येतो. त्यामुळे तिथं सुद्धा म्हणजे प्रस्तावना तुम्ही पद्धतीने करून दिली असं म्हणताय. आणि त्यामुळे मन कोणाला सोडून जाता येणार नाहीये. पण एक शेवटचं वाक्य, मगाशी आपण बघितलं की त्या पेशी, पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्यांना स्वयंशिस्त आहे. बरोबर. पांढऱ्या पेशी विषाणू आला की त्याच पद्धतीने त्याच्यावरती तुटून पडतात. पण मनाला मात्र स्वयंशिस्त लावावी लागते. मनामध्ये 3ही प्रकारचे विचार येणार.
रिॲक्टिव्ह थॉट्स, रॅशनल थॉट्स, रुमिनेटिव्ह थॉट्स. मनाला चॉईस आहे, पण तो चॉईस मी जर वापरला तर आजचा माझा पर्याय, उद्याची माझी उजळणी आणि परवाची माझी सहज वृत्ती म्हणजे सवय होऊ शकते. हे लक्षात घेऊन आपण भविष्याला सामोरं जाऊया. मस्त, धन्यवाद. निश्चितच मला वाटतं सगळ्यांना आनंद आणि थोडस आपल्या कालच्या अवस्थेपेक्षा आज चांगल्या अवस्थेत आहोत असं बघायला लागलं असेल. धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही लिहिताय, लोकसत्तेलाच हे लिहिताय, आपण जो लेख म्हणाला मी जी मांडणी आत्ता केली आहे ती मांडणी डिटेल मध्ये करून मी माझ्याकडे तयार आहे, तुम्हाला 2 दिवसात पाठवतो ती मांडणी. धन्यवाद. धन्यवाद.